जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसलन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। इस आखिरी इस साल का आखिरी महीना का अभी 2 हफ्ते रह गए। इसके अलावा 2 हफ्ता सिर्फ रह गया। हम लोग एकदम ये साल को भी विदा होने के लिए समय एकदम निकट है। या वर्षाच्या शेवटल्या महिन्याच्या शेवटचे 2 आठवडे आता याच्यानंतर बाकी आहे आणि आपला हे वर्ष संपणार आहे। मैं अनेक पवित्र लोगों से विनती करता हूँ आणि प्रत्येक पवित्र भक्ताला आम्ही विनंती करतो, हमें बहुत अगर प्रभु का अनुग्रह है नया साल में जाना है तो उससे पहले हमें बहुत प्रार्थना के साथ अच्छा निर्णय के साथ हमें नया साल में जाना चाहिए। आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर खूप प्रार्थनेपूर्वक खूप चांगल्या निर्णयासह आपल्याला त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे। ऐसे तो हम रोज अपने आप को परखना चाहिए आणि असं तर आपण दररोज स्वतःला पारखायला पाहिजे। है ना। कई कंपनी साल में एक बार ज्यादा परखता है आणि पुष्कळ कंपनी जे आहे ते वर्षातून एकदा खूप जास्त परीक्षण करते। कई कई जगह पर दिसंबर में रहता है, कई कई जगह पर मार्च में रहता है। आणि काही ठिकाणी डिसेंबर मध्ये राहतं, काही ठिकाणी मार्च मध्ये राहतं। लेकिन हमारे जीवन में हमारा व्यक्तिगत जीवन बोलेगा तो साल का एक बात नहीं, रोज का परख जरूरी बात है। आणि आपलं वैयक्तिक जीवन म्हटलं म्हणजे वर्षातून एकदा नाहीये तर दररोज आपण स्वतःचं परीक्षण करायला पाहिजे, क्योंकि प्रभु के लोगों के लिए हर दिन बराबर है। कारण प्रभूच्या लोकांकरता प्रत्येक दिवस सारखा आहे। प्रभु ये दुनिया का रीति में हमारे जीवन की यात्रा में और भी एक नया साल प्रभु हमें देने जा रहा है। आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये प्रभू आपल्याला अजून एक वर्ष देणार आहे। तो हम लोग जब अच्छा नया निर्णय लेता है तो वो निर्णय को पूरा करने के लिए हम थोड़ा प्रयास भी करते हैं। आणि चांगला निर्णय आपण जर घेतो तो निर्णय पूर्ण करण्याकरता आपण प्रयत्न सुद्धा करतो। तो मैं आपको प्रोत्साहन करता हूँ कि हमें नया साल के लिए भी एकदम प्रभु का महिमा का निर्णय लेना बहुत अच्छी बात है। आणि या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रभूच्या गौरवाकरता एक चांगला निर्णय घेणं आपलं खूप चांगली गोष्ट आहे। बहुत लोगों को निर्णय लेने में डर आता है। पुष्कळ लोकांना निर्णय घेण्याकरता भीती वाटते। वो लोग मानव क्योंकि उनका जीवन में इतना ढीलापन है, इसलिए वो एक निर्णय लेकर के उस रीति में प्रभु का महिमा करने के लिए वो तैयार नहीं। आणि ते निर्णय घेऊन तो प्रभू करता पूर्ण करण्याकरता ते तयार नाही। अभी दानियल ने निर्णय लिया आणि दानियलने निर्णय घेतला, मैं अपने आप अशुद्ध नहीं करूंगा आणि मी स्वतःला अपवित्र करणार नाही। अगर निर्णय नहीं लिया तो वो गिर सकता था। आणि त्याने निर्णय घेतला नसता तर त्याचं पतन झालं असतं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। रूथ ने निर्णय लिया आणि रूथने निर्णय घेतला। ऐसा बहुत बात है, मैं आपको बाद में वो बात को बताऊंगा। आणि अशा पुष्कळ गोष्टी त्या मी नंतर तुम्हाला सांगेन। लेकिन एक निर्णय लेकर के वो निर्णय को पूरा भी करना ये बहुत अच्छी बात है। निर्णय घेऊन तो पूर्ण करणं हे खूप चांगलं आहे। और प्रभु का लोग बहुत मानव ऐसे बातों पर बहुत डिसिप्लिन जीवन बिताना चाहिए। आणि प्रभूच्या लोकांनी अशा गोष्टीमध्ये खूप नियमबद्धतेमध्ये जीवन जगायला पाहिजे। आज आपके लिए प्रभु ने एक बहुत गहरा संदेश दिया है। आज प्रभूने तुमच्याकरता खूप गहन असा संदेश दिलाय। ऐसा कोई दिन नहीं जिस दिन गहरा संदेश नहीं दिया। आणि असा कुठला दिवस नाहीये की ज्या दिवशी गहन संदेश नाही दिलेला। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। तो भी मैं आग्रह करता हूँ, मुझे विश्वास है आज भी प्रभु ने बहुत गहरा संदेश दिया। आणि आज माझा विश्वास आहे की प्रभूने निश्चितच आजचा जो संदेश दिलाय तो खूप गहन आहे। बहुत प्रार्थना के साथ सुना आणि खूप प्रार्थनेपूर्वक ऐका। ये हर एक वचन आपके जीवन को बदलना चाहिए। आणि हे प्रत्येक वचन तुमचं जीवन बदलायला पाहिजे। आज बहुत लोगों का जीवन को देख करके मानव जितना आनंदित होना चाहिए उतना आनंद नहीं मिलता, क्योंकि उनका जीवन उसके अनुसार बदलता है। आणि लोकांना बघितल्यानंतर जेवढा आनंद भेटायला पाहिजे तेवढा आनंद भेटत नाही, कारण त्यांचं जीवन तेवढं बदललेलं नाही। मैं आग्रह करता हूँ, अभी पिछले दिनों में हमने जैसा बोला कि जो व्यक्ति जब संगति में नहीं आता है तो वो गिरती है, वो उसको पाप करके अभी तक बहुत लोगों को मालूम नहीं। इसलिए आज अभी अपने भाई खड़ा होकर के गवाही दिया, कोई गवाही नहीं देने वालों का लोगों से प्रभु ने बात किया, लेकिन लोग वो बात को सुनता ही नहीं। आणि आजही आपल्या भावाने उभं राहून साक्ष दिले आणि जे लोक आले नाहीये त्यांच्या हृदयाशी प्रभू सुद्धा बोलला, पण ते प्रभू जे काय बोलला ते ऐकत नाही। प्रियोम, प्रभु के उपस्थिति में, प्रभु का दरबार में नहीं आया। आप सोचो, अगर आप एक कंपनी में काम करता है, आप एक दिन नहीं गया तो वो कंपनी को लेटर देना नहीं पड़ता, देना पड़ता है। आणि जर तुम्ही विचार करा, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता आणि जर तुम्ही कंपनीमध्ये एखादा दिवस गैरहजर राहिले
तर तुम्ही ते आपले जे बॉस आहेत त्यांना कळवलं नाही तरी चालेल का? नाही, आपल्याला त्यांना इन्फॉर्मेशन द्यायचं, एक आपलं लिव्ह ऍप्लिकेशन द्यावा लागतं. स्कूल में बच्चे लोग पढ़ाई भी नहीं आया तो मला आपसे नहीं क्यों, उसका उत्तर देना पड़ता है. आणि मग शाळेमध्ये मुलं जर नाही गेले तर मग तो अब्सेंट काय आहे याचं उत्तर द्यावं लागतं. परंतु कोई भी पूछना का नहीं, वो ऐसा जगह है मंडली. आणि मंडळी म्हणजे कोणी विचारायचंच नाही अशी ती जागा आहे. पूछेगा तो वो बहुत बुरा किया. आणि मग जर विचारलं तर मग त्याने खूप वाईट केलं. कैसा ना कैसा उल्टा जमाना है. आणि कसा उलटा हा जमाना आहे. प्रियो, ये सब घमंड से भर गया वो बात के चिन्ह है. आणि हे सर्व गर्वाने भरून गेलं त्या गोष्टीचं चिन्ह आहे. आप दया करें सबके ऊपर. आणि प्रभू आपल्या सगळ्यांवर दया करो. प्रियो, आज आपको जो मिलने वाला आवाज बहुत ध्यान से सुनना पड़ेगा. आणि आज जर तुम्हाला वचन मिळणार आहे ते खूप लक्ष देऊन ऐका. याकूब का पत्री उसका पहला अध्याय का दूसरा वचन. याकूब त्याचा पहिला अध्याय त्याचं दुसरं वचन. हे मेरे भाइयों, जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पढ़ो तो इसको पूरे आनंद की बात समझो. देखो याकूब यहाँ पर क्या बोलता है. आणि या ठिकाणी याकूब काय म्हणतो, जब तुम नाना प्रकार की परीक्षा में पढ़ता है तो दुखी होना, ऐसा है क्या? आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेमध्ये तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला दुःखी व्हायचं असं आहे का? आनंद समझो. आणि त्याला आनंद समजा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हमारे जीवन में जब परीक्षा होता है तो उस बात को आनंद समझो. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला परीक्षा येतात त्या गोष्टीला आनंद समजा. ये वचन हमने कितने बार सुना, आणि हे वचन कितीतरी वेळा आपण ऐकलं, कितनी बार पढ़ा, आणि कितीतरी वेळा वाचलं. परंतु परीक्षा आने के समय में आनंद समझा क्या? आणि परीक्षा आल्यानंतर तो आपण आनंदाची गोष्ट समजतो का? है ना. याकूब के समान पत्रोस भी एक वचन बोलते हैं, दोनों वचन पढ़ाता हूँ. पहला पत्रोस 4 अध्याय का 12 वचन. पहिले पेत्र 4 अध्याय 12 वचन. हे प्रियो, जो दुख रूपी अग्नि तुम्हारे परखने के लिए तुम में भड़की है, इससे यह समझकर अचंभा न करो कि कोई अनोखी बात तुम पर बीत रही है, पर जैसे जैसे मसीह के दुखों में सहभागी होते हो आनंद करो. दोनों प्रभु का दास लोग बोलता है, मसीह के दुखों में भाग लेने के लिए मौका एक व्यक्ति को मिल गया तो वो व्यक्ति कभी दुखी नहीं होना, निराश नहीं होना, आनंद करो. आणि दोन्ही प्रभूचे दास लोक या ठिकाणी सांगत आहे की ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता जर आपल्याला संधी मिळाली तर त्याच्यामध्ये तुम्ही दुःखी होऊ नका, तर त्याच्यामध्ये आनंद करा. प्रियो, ये दुनिया की यात्रा में हमने बहुत बातों को सीखा है. आणि या जीवन प्रवासामध्ये पुष्कळ गोष्टी आपण शिकल्या आहोत. दुनिया की हर एक बातों में परीक्षा है ना, पर हर एक बात का परीक्षा रहता है. आणि या जगामध्ये प्रत्येक गोष्टीची परीक्षा राहते. पढ़ाई की परीक्षा रहता, आणि जो आपण अभ्यास करतो ते शिक्षण घेतो त्याची परीक्षा राहते. कामों की परीक्षा रहता, आणि जे आपण काम करतो त्याच्यामध्ये परीक्षा राहते. हमें प्रमोशन मिलना है तो उसके लिए परीक्षा रहता. आणि आपली पद उन्नती व्हायची त्याच्यासाठी सुद्धा परीक्षा राहते. मतलब कई प्रकार का परीक्षा है. आणि पुष्कळ प्रकारच्या परीक्षा आहे. परीक्षा भी कैसे कैसे होता. आणि परीक्षा पण कशा होता. कोई परीक्षा लिखना पड़ता, आणि काही परीक्षा लेखी राहता. कोई मुंह जबानी ऐसा बातों से परीक्षा होता, आणि काही तोंडी परीक्षा राहता. कई लोगों को काम करके दिखाना पड़ करके ऐसा परीक्षा होता. आणि काही प्रॅक्टिकल परीक्षा राहता. मला ऐसा परीक्षा बहुत प्रकार है, आपको सबको मालूम है. आणि पुष्कळ प्रकारच्या परीक्षा आहे, तुम्हाला ठाऊक आहे. प्रियो, इसी रीति में विश्वास जीवन में भी भिन्न भिन्न प्रकार का परीक्षा होता है. बहुत लोग ये समझता नहीं. आणि विश्वासू जीवनामध्ये सुद्धा पुष्कळ प्रकारच्या परीक्षा होतात, पुष्कळ लोक समजत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. है ना. परीक्षा क्या है. आणि परीक्षा काय आहे. विश्वासी जीवन में भी आने वाला परीक्षा क्या है. आणि विश्वासू जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षा काय आहे. है ना. इंग्लिश बाइबल में ये परीक्षा को ट्रायल्स लिखा है, ट्रायल्स. आणि परीक्षेला बाइबल मध्ये ट्रायल्स असं म्हटलेलं आहे. उसका मतलब आपका हिंदी भाषा में भी उसका अर्थ आपको सही रीति में मालूम है क्या. आणि हिंदी भाषेमध्ये त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहिती आहे का. परखा जाए. और भी उसका डिटेल से बोल सकेगा. मतलब विधि बताने से पहले उसका कोच टेस्ट या नहीं, टेस्ट नहीं, मतलब एक व्यक्ति तुम चुना गया ऐसा बोलने से पहले का उनका परख, या मतलब उनका क्या बोलता है, कोच उनका कोच मीन्स वो व्यक्ति का कोच, वो व्यक्ती वास्तव में उसके लिए एलिजिबल है क्या. एखाद्या व्यक्तीला जर नेमणूक करायची आहे तर त्या नेमणुकीच्या अगोदर जे परीक्षण केलं जातं, त्याचे इंटरव्ह्यू घेतलं जातं, त्याला म्हटलं जातं ट्रायल. समझ में आया.
मतलब एक व्यक्ति का परीक्षा लेने के बाद में बोलेगा ये योग्य है या अयोग्य है, ये बात का एक अनोखा घोषणा के लिए ये परख किया जाता। आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामाकरता ज्या वेळेला नेमणूक केली जाते त्याच्या अगोदर त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो की तो त्याच्याकरता योग्य आहे किंवा नाही, त्याला म्हटलं जातं ट्रायल्स किंवा त्याला म्हटलं जातं परीक्षण। हाँ, इंग्लिश में ऐसे दिया है कि मतलब इंक्वायरी बिफोर जजमेंट। आणि इन्क्वायरी म्हणजे त्याची माहिती काढणं त्याच्या संबंधाने एखादा निर्णय देण्याच्या अगोदर। इसका मतलब क्या है कि हर एक विश्वासियों के जीवन में हमेशा परख होते रहेगा प्रभु की न्यायासन के सामने जाने से पहले। आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभूच्या न्यायासनाच्या जाण्याच्या अगोदर परीक्षण हे होत राहील, म्हणजे तो स्वर्गामध्ये जाण्याकरता योग्य आहे का नाही याचं परीक्षण हे होत राहील, त्याला म्हटलं आहे ट्रायल्स। देखिए दुनिया के रीति में भी जिसको चुना जाता उसको परीक्षा होता है ना। इसी प्रकार प्रभु में जो चुना गया या विश्वास किया या उद्धार पाया उनका ही परीक्षा होता है। आणि मग जगाच्या रीतीने जो ज्याची निवड होते त्याच्या अगोदर त्याची ज्याप्रमाणे ट्रायल्स परीक्षण केलं जातं त्याचप्रमाणे प्रभू सुद्धा ज्यांची निवड करतो त्याची परीक्षण करतो की हा स्वर्गाकरता योग्य आहे का नाही। सब लोग इधर ही है ना, आमेन। सब लोग सुन रहे हैं ना, सगळे लोक ऐकत आहे ना। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। इसका मतलब प्रभु की लोगों की परीक्षा के बारे में प्रभु आज हमें बताने जा रहे हैं। आणि प्रभूच्या लोकांचे जे परीक्षण होणार आहे त्याच्या संबंधाने प्रभू आज बोलणार आहे। परमेश्वर हमें भिन्न भिन्न प्रकार परखता है आणि प्रभू वेगवेगळ्या प्रकारे आपलं परीक्षण करतो। तो उस परिशोधन के बारे में हमको जानकारी होना जरूरी बात है ताकि उस परीक्षा में हम लोग हार ना जाए। आणि त्या परीक्षणा संबंधाने माहिती असणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून ती परीक्षा आपली ज्या वेळेला होईल त्याच्यामध्ये आपण अपराजित होऊ नये। बहुत प्रार्थना के साथ सुनना है आणि खूप प्रार्थनापूर्वक ऐका, क्योंकि ऐसा परीक्षा रोज लोगों के जीवन में होता है, लेकिन कई बार वो परीक्षा में लोग हारने के कारण चेहरा बहुत उदास निराश रहता है। आणि अशा प्रकारच्या परीक्षा लोकांच्या जीवनामध्ये दररोज होत राहतात, पण त्या परीक्षेमध्ये त्या हरल्या कारणाने त्यांचा जो चेहरा आहे तो एकदम उदास नाराज असतो। कई बार कई लोग कुछ कंपनी में कुछ इंटरव्यू के लिए जाता है और उसमें हार गया तो वापस आने के टाइम पर उसका चेहरा कैसा होता है। आणि पुष्कळ लोक एखाद्या जॉब साठी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरता जातात, पण इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन न झालं नाही त्याच्यानंतर त्यांचा चेहरा किती उदास राहतो। मिल गया तो आणि मग ती जर तिथं काम मिळालं तर क्या हुआ, काय झालं, खुश ते खूप आनंदित चेहरे दिसतो। में सीधा नहीं बोलेगा तो एक हंसी का चेहरा रहेगा, आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य राहील। परंतु अगर नहीं हुआ तो आणि जर झालं नाही तर, पूछेगा तो गुस्सा आएगा, आणि जर विचारलं तर राग येतो, फिर क्या क्या बोलेगा मालूम नहीं। आणि मग काय काय बोलेल माहित नाही। मेरा प्रियो, हमारे जीवन में प्रभु हमारा परीक्षा लेता है। आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये आपली परीक्षा घेतो। हमारा आत्मीय जीवन में कैसा कैसा परीक्षा होता है ये बात को जानना। आणि आत्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे परीक्षा होतात किंवा परीक्षण होतं हे जरा जाणून घ्या। प्रभू परीक्षा लेता है तो किसी को फंसाने के लिए नहीं, आणि प्रभू ज्या वेळेला परीक्षा घेतो त्यावेळेला कोणाला फसवण्याकरता नाही, बुराई से कभी प्रभु परीक्षा लेता भी नहीं। आणि वाईटाच्या द्वारे प्रभू कधीही परीक्षण करत नाही। तो प्रभु का हमारे प्रति परीक्षा किस किस रीति में होता है उसका बारे में एक जानकारी बहुत लोगों बहुत अच्छी तरह होना बहुत जरूरी बात है। आणि आपल्या संबंधाने प्रभू कशा प्रकारे परीक्षण करतो ते पवित्र लोकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे। आगे आप लोग ये नहीं बोलना है कि हमको मालूम नहीं था। आणि पुढे असं नका म्हणू की आम्हाला माहित नव्हतं। ओके, नंबर 1 परीक्षा विश्वासियों की पिता कहलाने वाला अब्राहम की परीक्षा। आणि सगळ्यात पहिली परीक्षा विश्वासणाऱ्यांचा पिता अब्राहम म्हटला गेलेला त्याची परीक्षा, वो है विश्वास की परीक्षा। आणि ती आहे विश्वासाची परीक्षा। ये किस बात का परीक्षा है? आणि ही कुठल्या गोष्टीची परीक्षा आहे? विश्वास की परीक्षा, विश्वासाची परीक्षा। उत्पत्ति उसका 22 अध्याय का 1-2 वचन। उत्पत्ति त्याचा 22 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन। इन बातों के पश्चात ऐसा हुआ कि परमेश्वर ने अब्राम से यह कहकर उसकी परीक्षा की, हे अब्राम। उसने कहा, देख मैं यहाँ हूँ। उसने कहा, अपने पुत्र को अर्थात अपने एकलौते पुत्र इसहाक को जिससे तू प्रेम रखता है संग लेकर मोरिया देश में चला जा और वहाँ उसको एक पहाड़ के ऊपर जो मैं तुझे बताऊंगा होम बलि करके चढ़ा। देखिए, अभी आपको मालूम है इस परीक्षा का नाम है विश्वास की परीक्षा। आप लोग इस बात को जानना,
ये कौन सा परीक्षा है? विश्वास की परीक्षा। आणि विश्वासाची परीक्षा आहे। अभी अब्राहम परमेश्वर में पूर्ण विश्वास किया, इसलिए मतलब बिल्कुल उसके खिलाफ कुछ भी ना करते हुए उसको माना। आणि अब्राहमाने देवावर संपूर्णरित्या विश्वास केला, म्हणूनच जसं देवाने सांगितलं तसं त्याने केलं। अब्राहम को इतना बड़ा विश्वास कैसे मिला? आणि आपल्याला सुद्धा एवढा मोठा विश्वास कस काय मिळाला? अभी आप सोचो, आणि तुम्ही विचार करा, साधारण दीदी में बोलेगा तो अब्राहम को 100 साल का उम्र में इतना इंतजार के बाद में 75 साल का उम्र में वायदा मिला था, लेकिन मानो 100 साल का उम्र में इतना 25 साल लंबा समय इंतजार करके मिला हुआ बेटे को प्रभु मांग रहा है, तो प्रभु और कुछ नहीं है, प्रभु कुछ मैं मेरा बाकी सब कुछ दे देता है, नहीं तो वो दासी का बेटा है ना उसको देता है, ऐसे कुछ भी नहीं बोला। आणि अब्राम ज्या वेळेला 75 वर्षाचा होता त्यावेळेला परमेश्वराने अब्रामाला अभिवचन दिलं होतं की मी तुला एक पुत्र देईल, आणि मग त्याच्या नंतर सुद्धा 25 वर्ष अब्रामाला वाट पाहावी लागली। आणि ज्या वेळेला अब्राम 100 वर्षाचा झाला त्यावेळेला परमेश्वराने अब्रामाला इसाक दिला। 100 वर्षानंतर मुलगा भेटला आणि त्याच्यानंतरही परमेश्वर म्हणतो की तू याला माझ्याकरता बलिदान दे। त्यावेळेला अब्रामाने देवाला असं नाही म्हटलं की हे देवा असं नको करू, तुला पाहिजे तर मी माझं जे काही आहे ते सगळं देतो, नाहीतर माझा जो दासी पुत्र आहे त्याला देतो, असं अब्राम बोलला का? अभी माला अगर माला प्रभु का बात को ठीक से नहीं समझा तो तेरा बेटे को मुझे दे ऐसा बोल दिया तो चलो इतना माला सोचने की जरूरत नहीं, पहला वो दासी का पुत्र उसको ही दे देते, ऐसा सोच सकता था। आणि जर परमेश्वर अब्रामाला असं म्हटलं असतं की तुझ्या मुलाला माझ्याकरता अर्पण कर असं म्हटलं असतं तर मग काय हरकत नव्हती, कारण का की मग अब्राहमाने त्या आपला दासी पुत्र इस्माईलाला अर्पण केलं असतं। यहाँ क्लियर बोला, आणि या ठिकाणी परमेश्वराने अब्राहमाला एकदम स्पष्ट अशी आज्ञा दिली, तुम्हारा एकलौता पुत्र, तुझा एक पुत्र जिससे तुम प्रेम करते हैं, आणि ज्याच्यावर तू प्रेम करतो। अब्राहम का पूरा प्रेम किसके ऊपर है? आणि अब्राहमाचं संपूर्ण प्रेम कोणावर आहे? इसहाक के ऊपर है। इसहाकावर। इसहाक को देना आणि इसहाकाला दे। प्रेज द लॉर्ड। कभी भी अब्राहम ने थोड़ा भी नहीं झिझका, आणि तरी सुद्धा अब्राहम थोडाही मागे नाही सरकला। क्यों नहीं झिझका? का नाही? आप लोग बोलेंगे क्यों नहीं झिझका? का नहीं सरकला? अब्राहम को यह विश्वास था कि अगर इसहाक अगर मर भी गया तो परमेश्वर उसको जिंदा कर सकता। हाँ, मतलब पहली बात उसका बहुत खास बात क्या है कि मतलब मेरा प्रभु ने मुझको एक वायदा दिया है, माझ्या देवाने मला एक अभिवचन दिलंय। विश्वास क्या मालूम है? आणि विश्वास काय माहिती का? विश्वास क्या है? विश्वास काय? इब्रानियों 11:1 आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं पहिलं वचन। विश्वास आशा की हुई वस्तुओं का निश्चय। पहली बात निश्चय, आणि पहिल्या गोष्ट एक दृढता, निश्चय, दृढता। और आगे और अनदेखी वस्तुओं का प्रमाण है। प्रमाण, प्रमाण आणि प्रमाण आहे। दो बातें विश्वास, आणि विश्वास म्हणजे दोन गोष्टी आहे, निश्चय और प्रमाण। निश्चय आणि प्रमाण। देखिए अभी यहाँ पर अब्राहम को एक बात का निश्चय है, आणि या ठिकाणी अब्रामाला एका गोष्टीचा निश्चय आहे, मेरा प्रभु मुझे दिया हुआ उस वचन के अनुसार, वायदे के अनुसार यदि मैं इस इसहाक को प्रभु को देगा तो भी प्रभु उसको जिला सकता है, ये बात का निश्चय। आणि मी ज्याप्रमाणे देवाने सांगितलं त्याप्रमाणे मी माझा पुत्र इसाकाला परमेश्वर करता अर्पण जरी केलं आणि त्याला मारलं तरी तो त्याने दिलेल्या अभिवचनाच्या अनुसार त्याला पुन्हा जिवंत करेल, उसको निश्चय, त्याला या गोष्टीचा निश्चय। उसका प्रमाण क्या है? आणि त्याचं प्रमाण काय आहे? वायदा मिला है, आणि त्याला अभिवचन मिळालंय, वायदा है, त्याला अभिवचन मिळालं। बहुत अनोखी बात है आणि खूप अद्भुत अशी गोष्ट आहे। इस विश्वास में हमें निश्चय चाहिए, प्रमाण चाहिए। आणि मग विश्वासामध्ये काय आहे की आपल्याला एक दृढ निश्चय पण असला पाहिजे आणि प्रमाणही असलं पाहिजे। अब्राहम बिल्कुल कुछ भी ना सोचे या इस विषय में सारा के साथ भी बात ना करते हुए ये काम करने के लिए क्यों तैयार हुआ?
आणि अब्राहमाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता किंवा आपली पत्नी सारा हिच्या सोबतही सल्ला मसलत न करता तो करायला कस काय तयार झाला? क्योंकि अब्राहम का विश्वास में ये लोग हानि हो सकता है. आणि अब्राहमाचा जो विश्वास आहे त्याच्या सोबत त्याच्या परिवाराचे लोक मिळू शकत नाही. वो लोग इस बात में वादा बन सकता है. आणि ते लोक या अर्पणा करता एक अडखळण बनू शकतात. अब्राहम का विश्वास है, क्या विश्वास? आणि अब्राहमाचा विश्वास काय विश्वास आहे उसका महत्व क्या है? आणि त्याचं महत्व काय आहे? जब इब्रानियों के पत्री 11 अध्याय उसका 17 से 19. इब्रानीकरांचं पत्र 11 अध्याय 17 ते 19. विश्वासी से अब्राहम ने परखे जाने के समय में इसहाक को बलिदान चढ़ाया और जिसने प्रतिज्ञा को सच माना था. देखा, प्रतिज्ञा को सच माना था और जिसने यह कहा गया जिससे यह कहा गया था इसहाक से तेरा वंश कहलाएगा. देखा, इसहाक से तेरा वंश कहलाएगा. वही अपने एक लौते को चढ़ाने लगा क्योंकि उसने मान लिया कि परमेश्वर सामर्थ्य है कि उसे मरे हुओं में से जिलाए. अतः उन्हीं में से दृष्टांत की रीति पर वह उसे फिर मिला. देखो, बहुत बड़ी बात है कि मेरा प्रभु, बड़ी बात, इसहाक की द्वारा पीढ़ी गिना जाएगा तो इसहाक में आकर के वो पीढ़ी खत्म नहीं हो सकता है. और वो इस रीति में मारा जाएगा तो भी प्रभु महान है, वो उसको जिला करके उसको खड़ा करेगा. आणि मग या ठिकाणी अब्रामाला या गोष्टीचा निश्चय होता की देवाने मला वचन दिलेलं आहे की तुझी संतती ही इसहाकापासून राहील. म्हणजे इसहाक हा माझा शेवटचा नाही राहणार, तर त्याच्या पुढे माझी मोठी पिढी तयार होणार आहे. आणि देवाने दिलेलं जे वचन आहे त्याच्यावर त्याचा निश्चय होता. आणि दुसरं या गोष्टीचं प्रमाण काय होतं की जरी माझा मुलगा इसहाक मेला तरी सुद्धा परमेश्वर सामर्थ्य आहे की त्याला मेलेल्यातून जिवंत करू शकतोय. क्योंकि उससे शादी होना है. कारण त्याचं लग्न अजून बाकी आहे. अभी शादी हुआ नहीं. त्याचं लग्न झालेलं नाही. और उसका बच्चा हुआ नहीं. आणि त्याला मूलबाळ झालेलं नाही. क्योंकि उसका 21 का 12 वचन, उत्पत्ती 21 अध्याय 12 वचन. परंतु परमेश्वर ने अब्राहम से कहा, उस लड़के और अपनी दासी के कारण तुझे बुरा न लगे. जो बात सारा तुझसे कहे उसे मान, क्योंकि जो तेरा वंश कहलाएगा वह इसहाक ही से चलेगा. देखा, तेरा वंश कहलाएगा. अभी वो इसहाक ही से चलेगा. इसका मतलब इसहाक का शादी होगा, उसका पीढ़ी होगा, पीढ़ी का पीढ़ी होगा, पीढ़ी का पीढ़ी होगा, पीढ़ी चलते ही रहेगा. आणि या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाला असं म्हटलं, तुझा जो वंश आहे तो इसहाकापासूनच राहील. इसहाकाचं लग्न होईल, त्याला मुलं होतील, त्यांचे लग्न होतील, त्यांना मुलं होतील. अशी तुझी पिढी ही वाढत राहील, पण ती इसहाकापासून. Praise the Lord. इसका मतलब विश्वास क्या है? याचा अर्थ विश्वास काय आहे? विश्वास भविष्य में होने वाला बातों को वर्तमान समय में देखना. आणि विश्वास हा आहे की भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या आता या वेळेला वर्तमान मध्ये तुम्ही पाहणं. अदृश्य बातों को दृश्य रूप में अपना जीवन में मानना. आणि ज्या अदृश्य गोष्टी आहे ज्या होणार आहे त्या दृश्य रूपाने आपण त्याच्यावर भरोसा ठेवणं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. एक एग्जाम्पल के साथ आगे बढ़ेगा. एक उदाहरण देऊन आपण पुढे जाऊया. ग्रेस आकर के मेरे से मिठाई मांगा. आणि ग्रेस आली आणि माझ्याकडे तिने स्वीट मागितलं. बोला, मेरे को 10 चॉकलेट लेकर दे. आणि मला 10 चॉकलेट घेऊन द्या. और मैं मराठी के लेकर आई. आणि मी म्हटलं हा ठीक आहे घेऊन ये. ग्रेस आकर के स्नेहा को बोलता है. आणि ग्रेस जाऊन स्नेहाला म्हणते, उसका बहन है ना, तिची बहीण आहे ना, मैं तुमको एक भी नहीं दे. ग्रेस वैसे नहीं. ऐसे नहीं करेगा. देखिए, एग्जाम्पल बोल रहा है. अभी मैं अपना ही बच्चे के ऊपर बोल दिया तो कोई बात नहीं है ना. भाई वो तो देगा, वो बात अलग है. और वो बोलता है मैं तुझे एक भी नहीं दूंगा. आणि मग ग्रेस स्नेहाला जाऊन म्हणते मी तुला एक पण नाही देणार. अभी वो कैसे बोल रहा है? आणि ती कस काय म्हणते? अरे बात उसका हाथ में है, ऐसे बोल रहा है. आणि ती असं म्हणते जसं तिच्या खिशामध्ये किंवा तिच्या हातामध्ये आहे. अभी हाथ में है नहीं, अजून तिच्या हातात आलं नाही. लेकिन उसको विश्वास है आणि तिला या गोष्टीचा विश्वास आहे, मेरे डैडी ला कर देगा. माझे वडील मला आणून देतील. मैं वो विश्वास को समझने के लिए आपको मैं थोड़ी ग्रेस ऐसा मांगा और दिया, वो बात नहीं. मुझे मालूम है ग्रेस तो वो नहीं खाएगा तो भी दूसरों को देगा.
हे फक्त एक उदाहरण आहे तुम्हाला समजण्याकरता. मला माहिती आहे ग्रेस आहे, ती वाटत राहते तिला नसलं तरी. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय आहे? विश्वास क्या है? विश्वास काय आहे? मानो जो भविष्य में होने वाला बात तो वर्तमान में लाना. आणि भविष्यामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा भरोसा, त्याचा निश्चय जो आहे तो आता या वर्तमान मध्ये करणं, त्या गोष्टी तशा आहेत. अदृश्य बात को दृश्य रूप में मान करके मला काम करना. आणि ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्या दृश्य रूपाने त्याचं त्या मान्य करून चालणं. जैसे अभी अब्राहम का नाम बदल दिया, अब्राहम कर दिया. आणि ज्याप्रमाणे अब्रामाचं नाव बदलून अब्राहम असं केलं. अब्राहम मीन्स पिता है. आणि अब्राहम म्हटलं तर पिता आहे. तो अब्राहम उसका अर्थ बहुत जातियों का पिता है. आणि अब्राहम याचा अर्थ पुष्कळ राष्ट्रांचा पिता. तेरा नाम क्या है? अब्राहम. बच्चा है क्या? नहीं. कैसे बोलते हैं? आपको नाम का अर्थ भी नहीं मालूम क्या? ऐसे बोल के लोग मजाक कर सकते हैं. आणि तुझं नाव काय? तर तो म्हणाल अब्राहम. अब्राहम म्हणजे काय की पुष्कळ राष्ट्रांचा पिता. मग तुला मुलबाळ आहे का? नाही. मग तुझं नाव कसं काय? तुला त्या शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती नाही का? असं म्हणून लोक त्याची टिंगल करू शकतात. लेकिन वो क्या बोलेगा? आणि तो काय म्हणेल? वो बोलेगा मेरे को प्रभु ने कहा है. आणि तो म्हणेल की मला प्रभूने सांगितलंय. आगे तेरा नाम अब्राहम नहीं रहेगा, अब्राहम रहेगा. आणि प्रभूने मला वचन दिलेलं आहे की याच्या नंतर तुझं नाव अब्राहम असं नाही तर अब्राहम असं राहील. मेरा प्रभु ने मुझसे कहा है तो ऐसा ही होगा, ये मेरा विश्वास है. आणि माझ्या प्रभूने मला सांगितलं तर ते तसंच राहील, माझा विश्वास आहे. मेरा प्रभु कभी भी झूठ नहीं बोलता. आणि माझा प्रभू कधी खोटं बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियो, प्रभु का वचन और वायदा आप पक्का विश्वास करो. अविश्वास करके आप प्रभु को दोष मत करो. आणि प्रभूने दिलेली जी वचन आहे त्याच्यावर विश्वास करा. अविश्वास करून तुम्ही दोष लावू नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज भी बहुत लोग विश्वास ही नहीं. मैं कल विश्वास का माना कई व्याकरण, कई अर्थ, खास करके 4 अर्थ बताया था. आप लोग जरूर जिसको नहीं मिला वो सब बात सुनना पड़ी. आणि काल मी विश्वासाचे 4 प्रकार मी सांगितलेले होते. जे आले नव्हते त्यांनी निश्चित ते पुन्हा ऐका. जरूर. और सुना हुआ लोग वापस 10 बार भी सुनेगा तो ठीक से समझने के लिए प्रभु सहायता. आणि ज्यांनी ऐकलेलं आहे ते पुन्हा 10 वेळा जरी ऐकलं तरी ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्याकरता सहाय्य होईल. है ना. आज विश्वासी लोग मर मिट गए हैं. आणि आज जे विश्वासू आहेत ते मेले आहेत. सच में विश्वास की जीवन की यात्रा के बारे में लोग अनजान है. आणि विश्वासू जीवनाच्या प्रवासामध्ये लोक अजाण आहे. मैं ऐसे कहने के टाइम पर आपको ये मत लगना है कि ये कैसे क्या बात है. आणि मी हे असं बोलत असताना तुम्ही असा विचार करू नका हे असं कसं काय बोलताय. मैं एक शब्द में आपको उसमें से पढ़ाता हूँ. आणि एक शब्द त्याच्यातून मधून मी तुम्हाला वाचून रोमियो 14 अध्याय का 7-8 वचन. रोम त्याचा 14 अध्याय 7-8 वचन. क्योंकि हमें से न तो कोई अपने लिए जीता है और न कोई अपने लिए मरता है. यदि हम जीवित है तो प्रभु के लिए जीवित है और यदि मरते हैं तो प्रभु के लिए मरते हैं. अतः हम जिए या मरे हम प्रभु ही के हैं. देखा, ये है विश्वास. आणि हा आहे विश्वास. मतलब बोलने का अर्थ, प्रभु में विश्वास करने का अर्थ वो प्रभु के लिए जीता है. आणि प्रभू मध्ये विश्वास करणं याचा अर्थ तो मनुष्य प्रभू मध्ये जगतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियो, आज कितने लोग कोई बात को और भी गहराई में समझना है तो गलातियों 2:20 में प्रेरित पौलुस का गवाही सुनो. आणि गलातीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये प्रेषित पौलाची साक्ष ऐका. मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ. अब मैं जीवित न रहा. देखा, एक मसीह में विश्वास किया हुआ व्यक्ति विश्वास की कदम बढ़ाता है तो वो गवाही देता है अभी मैं जीवित नहीं रहा. फिर कौन जीवित है? मसीह मुझ में जी रहा है. आणि एक विश्वासू विश्वासाचा पाऊल ज्या वेळेला पुढे टाकतो त्यावेळेला तो आपल्या जीवनाच्या द्वारे अशा प्रकारे साक्ष देतो, आता मी जिवंत आहे असं नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. कितने लोग गवाही देगा? आमेन. मैं नहीं, मसीह मुझ में जीवित है. कितने लोग गवाही देगा? आमेन. यो हमें ये बात को जानना है. आणि प्रियानो, आपण या गोष्टीला जाणायचंय. और वो आगे बोलता है मैं उस विश्वास से जीवित हूँ. आणि पुढे तो असं म्हणतो मी त्या विश्वासाने जिवंत आहे. पढ़िए उसको. और मैं शरीर में अब जो जीवित हूँ केवल उस विश्वास से जीवित हूँ. देखा, मैं उस विश्वास से जीवित हूँ. देखो, प्रभु मेरे लिए किया हुआ काम पर मैंने विश्वास किया है तो मैं उस विश्वास में आज मैं शरीर में जी रहा हूँ. इसलिए मैं हिम्मत से गवाही दे सकता है मैं नहीं, मसीह मुझ में जी रहा है.
आणि प्रभूने माझ्या जीवनामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणूनच माझ्या जीवनामध्ये तो विश्वास आहे आणि म्हणूनच मी जिवंत आहे असं नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. Praise the Lord. आमेन. तो प्रियो मसीह जीवन एक सच्चा विश्वास की जीवन. आणि ख्रिस्ती जीवन एक खरं विश्वासाचं जीवन आहे. अब्राहम विश्वास से जीते थे, आणि अब्राहम विश्वासाने जीवन जगत होता है ना. वो बात हमने अभी देख लिया. आणि ती गोष्ट आता आपण पाहिली. अभी अलिया परीक्षा, अभी यहाँ पर परीक्षा आया. आणि या ठिकाणी परीक्षा आली उस परीक्षा में अब्राहम विजयी हुआ. आणि त्या परीक्षेमध्ये अब्राहम विजय झाला. क्यों विजयी हुआ? का विजय झाला? क्योंकि प्रभु का दिया हुआ वचन में और वायदा में अब्राहम ने विश्वास किया. आणि प्रभूने दिलेले जे अभिवचन आहे त्याच्यावर अब्राहमाने विश्वास केला. है ना. प्रभु ने उनको वचन दिया था, आणि प्रभूने त्याला वचन दिलं होतं, तेरा बेटा एक बेटा जनेगा, उसका नाम इसहाक रहेगा और आगे तेरा पीढ़ी उसकी द्वारा गिना जाएगा. आणि तुला एक मुलगा होईल, त्याचं नाव तू इसहाक ठेव आणि तुझी संतती तुझी पिढी त्या इसहाकापासून राहील. तो अब्राहम को यह वचन और वायदा मिला आणि अब्राहमाला हे अभिवचन मिळालं और उसने विश्वास किया. आणि त्याने विश्वास केला और इसके बीच में ये परीक्षा आया. आणि त्याच्यामध्ये परीक्षा आली. परीक्षा में अब्राहम नहीं हारा, आणि परीक्षेमध्ये अब्राहम हारला नाही. क्योंकि अब्राहम को मालूम था कि मेरा प्रभु ने जिसने मुझको उस ऊर देश में से लेकर आया वो प्रभु वचन पूरा करने के लिए सामर्थ्यवान है. आणि अब्रामाला या गोष्टीचा विश्वास होता की ज्या देवाने उर देशातून मला कनान देशामध्ये घेऊन आला तो आपलं वचन पूर्ण करण्याकरता सामर्थ्य आहे. Praise the Lord. आमेन. तो आज हमें पाप की गुलामी से छुड़ा करके वो परमेश्वर का पुत्र प्रभु यीशु मसीह के राज में पहुंचाए हुआ उस प्रभु में अभी भी हमको विश्वास है क्या? आणि आजही पापापासून मुक्त करून त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करणाऱ्या त्या परमेश्वरावर आपला विश्वास आहे का? यो हमारे जीवन में विश्वास का परीक्षा होता है. आणि प्रेरणा आपल्या जीवनामध्ये विश्वासाची परीक्षा होते. इतनी समय भी परीक्षा ऐसे आया है, आणि कितीतरी वेळेला परीक्षा आलेली आहे. लेकिन हम लोगों ने हम अपने लिए जीवन बिताया. आणि आपण स्वतः करता जीवन जगलो. हमने मसीह के लिए नहीं जिया. आपण ख्रिस्ता करता नाही जगलो. हमने प्रभु से बढ़ करके अपने प्राण से प्रेम किया, आणि प्रभूपेक्षा जास्त आपण आपल्या जीवावर प्रेम केलं. है ना. ये अंधकार का चिन्ह है. आणि हे शेवटल्या काळाचं चिन्ह आहे. मतलब दूसरा तिमोथी 3 अध्याय 1 से 5 तक का वचनों में हम देखता है. आणि दुसरं तिमोथेला पत्र 3 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो. ये स्मरण रख हाँ. कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे, क्योंकि मनुष्य स्वार्थी, लोभी, डिम्बान, अभिमानी, निंदक, माता पिता की आज्ञा टालने वाले, कृतज्ञ, अपवित्र, दया रहित, क्षमा रहित, दोष लगाने वाले, असंयमी, कठोर, भले के बैरी, विश्वासघाती, ढीठ, घमंडी और परमेश्वर के नहीं वरन सुख विलासी की चाहने वाले होंगे. देखा, सुख विलास की चाहने वाला होगा और वे भक्ति का तो बेश ठहरेंगे. देखा, अपने आप को भक्त बोलेगा, मैं बहुत बड़ा भक्त है बोलेगा, परंतु उनका शक्ति को त्याग दिया. आणि ते स्वतःला दाखवतील की मी खूप मोठा भक्त आहे, पण देवाचं जे सामर्थ्य आहे त्याला ते नाकारतील. उसको स्वयं अपने से प्यार है, आणि त्याचं प्रेम स्वतःवर आहे फक्त, वो प्रभु से प्यार नहीं. आणि देवावर प्रीती नाही. ये अंत समय का चिन्ह है प्रिय. आणि या शेवटल्या काळाचं चिन्ह आहे. आज ये बात विश्वासियों का जीवन में देखता है. आणि हीच गोष्ट विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो. मुझे सुनने वाला आप सबको मैं एक बात बताना चाहता हूँ. आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट मी सांगू इच्छितो. इसमें बताया हुआ एक भी बात अपने जीवन में एक नहीं थोड़ा फर्क कर दो. आणि याच्यामध्ये सांगितलेली सगळ्या गोष्टी जे आहेत त्या माझ्या जीवनात आहे का? ऐसा एक भी बात अगर रह गया तो आप विश्वास से उस गिरावट में जा रहे हैं. आणि या सांगितलेल्या गोष्टीपैकी एक जरी गोष्ट माझ्या जीवनामध्ये जर आहे तर मग आपण विश्वासू जीवनामधून खाली पडू. अगर ध्यान से देखेगा तो इसमें से 19 बात में एक बात नहीं कई बात आपके जीवन में शायद मिल सकती है. आणि जर लक्ष देऊन परीक्षण केलं तर या सांगितलेल्या 19 गोष्टीपैकी फक्त एक गोष्ट नाही तर पुष्कळ गोष्टी तुमच्या जीवनामध्ये राहू शकतात. ये वचन रूपी दर्पण के सामने अपनी अवस्था को परखो. आणि वचन रूपी आरशासमोर आपण आपलं स्वतःच जीवन पारखा. मैं वास्तव में विश्वास से कदम बढ़ा रहेगा. आणि खरोखर माझं प्रत्येक पाऊल विश्वासाने आहे का? ये बात को परखना पड़ेगा. आणि या गोष्टीला पारखा. क्योंकि आखिरी विश्वास त्याग का समय है. आणि हा जो शेवटला काळ जो आहे तो विश्वास त्यागचा काळ आहे. आज लोग मतलब प्रभु के लिए नहीं जी रहा है, वो खुद के लिए जी रहा है. आणि लोक प्रभु करता नाही तर स्वतः करता जगत आहे. उनका जीवन का लक्ष्य पूरा कैसे भी आराम से ठीक ठाक
आलिशान जीवन बिताना। आणि मग त्यांचा उद्देश एकच आहे की कसंही करून आरामशीर जीवन जगणं, चैन करत जीवन जगणं। कोई भी मेरे बारे में निंदा ना कहे, आणि माझी निंदा कोणी करू नये, कोई बदनाम ना करे, मला कोणी बदनाम करू नये, कोई कष्ट ना हो, आणि मला काही कष्ट होऊ नये। इसके लिए वो कुछ भी बुराई का मार्ग ले लेता है, आणि याच्याकरता कुठल्याही प्रकारचा तो दुष्टपणाचा मार्ग घेता। वो दुखदायी बात है। खूप दुःखदायक आहे। बहुत लोगों ने प्रभु का पवित्र मार्ग, राजकीय मार्ग, प्रभु ने जो पवित्र लोगों के लिए बनाया वो मार्ग छोड़ दिया। आणि देवाच्या लोकांकरता जो राजमार्ग तयार केलेला आहे, लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याकरता तो राजमार्ग नाकारला। सच्चा माला उधार पाए हुए लोग 2 कोरिन्थी 5:7 के अनुसार हम देख करके नहीं, विश्वास से चलते हैं, ये बात का गवाही देगा। आणि 2 कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 7 वचनाच्या अनुसार खरे विश्वासू जे आहे ते बघून नाही तर विश्वासाने चालता। तो प्रभु हमारा विश्वास को परखता है। आणि प्रभू आपला विश्वास पारखतो। दुसरी गोष्ट, प्रभु हमारा आज्ञाकारिता को परखता है। आणि प्रभू आपल्या आज्ञाधारकपणा पारखतो। प्रभु का बात तुम्हें मानता है कि नहीं, वो बात को परखता है। आणि प्रभूच्या आज्ञेचं आपण पालन करतो का नाही, प्रभू याचं परीक्षण करतो। वो ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। है प्रभु हर एक पवित्र लोगों के जीवन में, मेरे और आपके जीवन में ये परीक्षा लेता है। आणि प्रभु तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ही परीक्षा घेतो। ये सब यहाँ पर लेकर के इसमें आपको सिद्धता की ओर बढ़ाना चाहता है। आणि या सगळ्या परीक्षा घेऊन तुम्हाला परिपूर्णतेकडे वाढू इच्छितो। प्रभु ने मिस्र की गुलामी से छुड़ाए हुआ लोगों को मिस्र में एक परीक्षा लिया। आणि मिस्र देशातून इस्रायल लोकांना सोडवल्यानंतर जंगलामध्ये प्रभूने त्यांची परीक्षा घेतली। वो परीक्षा आज्ञा मानेगा कि नहीं, उस बात का है। आणि ती परीक्षा याकरता होती की हे पुढे जाऊन माझ्या आज्ञेचं पालन करतील का नाही। क्या आज्ञा था? आणि आज्ञा काय होती? निर्गमन का किताब उसका 16 अध्याय का 4 वचन। निर्गमन त्याचा 16 अध्याय त्याचं 4 वचन। तब यहोवा ने मूसा से कहा, देखो मैं तुम लोगों के लिए आकाश से भोजन वस्तु बरसाऊंगा, और ये लोग प्रतिदिन बाहर जाकर प्रतिदिन का भोजन इकट्ठा करेंगे। इससे मैं उनकी परीक्षा करूंगा। देखा, इससे मैं उनका परीक्षा करूंगा कि ये मेरी व्यवस्था पर चलेंगे कि नहीं। देखा, अब आप देखा ना, ये मेरी व्यवस्था पर चलेंगे कि नहीं, आणि हे माझ्या मार्गावर चालतील का नाही। तो ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका। अभी देखो, अभी मानो प्रभु का वचन सुनने के लिए हम प्रभु के उपस्थिति में आने के समय में भी हम लोग ये बात को ध्यान से सुनकर ना समझे और प्रभु का सम्मान ना करे, उसका लक्ष्य शैतान का भी रहता है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर प्रभूचं येणारं जे वचन आहे ते आपण लक्ष देऊन ऐकू नये, त्याचे स्वीकार करू नये, हा उद्देश सैतानच्या मनामध्ये राहतो आणि त्याच्यासाठी तो कार्य करत राहतो। बात नहीं मानने देगा, आज्ञा पालन करू देणार नाही। अभी इस्राएल लोगों को प्रभु ने ये प्रकार का आदेश क्यों दिया? आणि इस्रायल लोकांना परमेश्वराने अशा प्रकारची आज्ञा का दिली? तुम लोग क्या करना, तुम्ही काय करायचंय? मैं रोज तुम्हारे लिए खाने के लिए रोटी देगा, आणि दररोज तुम्हाला खाण्याकरता भाकरी देईल, हर रोज के लिए जितना चाहिए उतना लेना, आणि दररोज करता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, और जो पाया उसमें से बचा कर नहीं रखना। आणि जे तुम्हाला मिळालेलं आहे ते उरून ठेवू नका। कल में फ्रेश दे दूसरा आणि देगा, दुसऱ्या दिवशी सुद्धा मी ताजं देईल, आप मुझे पर संदेह मत करो, आणि माझ्यावर तुम्ही शंका करू नका, लेकिन रोज का उठाओ। आणि दररोज जेवढं पाहिजे तेवढंच घ्या। अभी वचन पढ़ा, आपको मालूम हो गया ना, आणि वचन वाचलं आता तुम्हाला समजलं ना। आपको याद में नहीं आया तो और एक बार पढ़, ध्यान से सुनना है। कई लोगों का ध्यान नहीं आया, इसलिए मैं दोबारा एक बार पढ़ा रहा हूँ वो वचन, है ना, निर्गमन उसका 16 अध्याय का 4 वचन। निर्गमन 16 अध्याय 4 वचन। तब यहोवा ने मूसा से कहा, देखो मैं तुम लोगों के लिए आकाश से भोजन वस्तु बरसाऊंगा, और ये लोग प्रतिदिन बाहर जाकर प्रतिदिन का भोजन इकट्ठा। देखो, प्रतिदिन का उड़ाना, देखा वो बात पर आप थोड़ा अंडरलाइन करना। आणि ह्या वाक्याला तुम्ही जरा अधोरेखित करा की दररोज तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं दररोजचं अन्न तुम्ही घ्यायचंय, प्रतिदिन का मैं दूंगा, आणि दररोज मी तुम्हाला देईल, और आगे इससे मैं उनकी परीक्षा करूंगा। इससे मैं परीक्षा करेगा, आणि याच्याद्वारे मी त्यांची परीक्षा घेईल। देखो, आप आधा पेट खा करके आधा कल के लिए बचाने का जरूरत नहीं, आणि तुम्ही अर्ध्या पोटी उपाशी राहून अर्ध तुम्हाला उद्यासाठी ठेवण्याची गरज नाही। और पेट भर कर खाओ, पोट भरून खा, जितना खा सकते हो उतना उड़ाओ और उतना खाओ। आणि जेवढं तुम्ही खाऊ शकता तेवढं घ्या आणि खा। हमने सोचा प्रभु भूल गया तो
आणि आम्ही विचार केला प्रभू एखादा दिवस विसरला तर, अरे प्रभु ने क्या वचन दिया, आणि प्रभूने काय वचन दिलं तेवढं पालन करा, तेवढं पालन करा. लेकिन यहाँ पर उन लोगों ने क्या किया, आणि या ठिकाणी त्या लोकांनी काय केलं, उसका 20 होते त्याचं 20 वचन वाचा. तो भी उन्होंने मूसा की बात न मानी, इसलिए जब किसी मनुष्य ने उसमें से कुछ सवेरे तक रख छोड़ा तो उसमें कीड़े पड़ गए और वह बसाने लगा. तब मूसा उन पर क्रोधित हुआ. देखा, अभी समझ में आया. आणि लक्षात आलं कुछ लोगों ने क्या सोचा, काही लोकांनी काय विचार केला, मतलब अगर गलती से प्रभु कल नहीं दिया तो आणि चुकून प्रभूने उद्या दिलं नाही तर, बुद्धिमान होना चाहिए. आणि मग तेवढं डोकं राहायला पाहिजे ना. Praise the Lord. Praise the Lord. इसलिए कुछ बुद्धिमान लोग आणि काही ज्ञानवान लोक प्रभु की बात को टाल दिया, आणि प्रभूच्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं नाही, वो अपने आप बुद्धिमान लेगा, आणि त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, कल के लिए भी छोड़ दिया. उद्यासाठी त्यांनी राखून ठेवलं. Praise the Lord. Praise the Lord. लेकिन क्या हुआ, काय झालं, सुबह उठा, सकाळी उठले बहुत वास आ रहा है. आणि खूप वास येत आहे. क्या बात है, घर में इतना वास. आणि काय झालं, घरात एवढा वास, जा करके देखा, आणि जाऊन पाहिलं, जो बेचा कर रखा आणि जे वाचवून ठेवलं होतं कीड़ा घूम रहा है. आणि त्याच्यावर किडे पडले. Praise the Lord. प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, हम प्रभु की बातों को पूरा दिल से मानते हैं. आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन आपण संपूर्ण हृदयाने करतो का. आपको मालूम है, मानने वाला स्वभाव आज बहुत लोगों के जीवन में नहीं आणि है. पालन करण्याचा स्वभाव आज पुष्कळ लोकांमध्ये नाहीये. प्रभु का हर एक बात बहुत सरल बात है, आणि प्रभूची प्रत्येक गोष्ट खूप सरळ आहे, लेकिन लोग मानने के लिए तैयार नहीं. आणि लोक पालन करायला तयार नाही. है ना, जब आपको सबको याद है, पहला शामुएल 15 अध्याय का 22-23 वचन. पहिलं शमूएल 15 अध्याय 22-23 वचन. शमूएल ने कहा, क्या यहोवा होम बलियों और मेल बलियों से उतना प्रसन्न होता है जितना कि अपनी बात के माने जाने से प्रसन्न होता है. देखा प्रियो, बाकी हर एक बलिदानों से बढ़कर प्रभु का बात तो मानता है कि नहीं, वो प्रभु के लिए बहुत महत्वपूर्ण बात है. आणि बाकीच्या सगळ्या बलिदानापेक्षा देवाच्या आज्ञेचं पालन करता का नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. Praise the Lord. Praise the Lord. है ना, सबसे पहले वो पाप क्या है, आणि सगळ्यात पहिले झालेलं पाप काय आहे, आज्ञा ना माने. आज्ञेचं पालन न करणं. आज भी वही हो ना, आजही तेच आहे ना. आज भी हम लोगों को बहुत प्यार से प्रभु के वचन से हम समझाता है, बताता है, लेकिन लोग वो बात को मानने के लिए तैयार नहीं. आजही लोकांना देवाचं वचन खूप प्रेमाने समजून सांगतो, पण लोक त्या आज्ञा पालन करायला तयार नाही. उनके लिए वो भारी हे करके दिखा रहा है. आणि त्यांच्या करता ते खूप मोठं ओझ आहे असं ते दाखवता. प्रियो, 5:3 आपको याद है. पहिलं योहाना 5 अध्याय 3 वचन तुम्हाला ठाऊक आहे. प्रभु का परमेश्वर से प्रेम रखना यह है कि हम उसकी आज्ञाओं को माने. नहीं है, और उसकी आज्ञाएं कठिन नहीं. 4 है. नहीं, तीन है. तीन का ही लास्ट. हाँ ठीक है, 3 के लास्ट में. ओके, अभी आपने वो बात का आखिरी पढ़ना सिस्टर. और उसकी आज्ञाएं कठिन नहीं. हाँ बस, अपन वही विषय बोल रहे, इसलिए आप लोग थोड़ा मतलब घोड़े के ऊपर बैठा हुआ अगर थोड़ा नशा में भी है तो घोड़ा बराबर कर ले जाता है. कोई बात नहीं. तो हो ना, हम लोग विषय से बाहर नहीं जाना. तो बोलने का अर्थ क्या है कि मतलब प्रभु का कोई भी आज्ञा कठिन नहीं. आणि देवाच्या कुठल्याही आज्ञा कठीण नाही. अब कोई अगर बोल भी दिया तो मतलब आपने को ये समझना है कि उसको मानने की इच्छा नहीं हो बात. आणि कोणी बोललं तरी सुद्धा ते हे समजून घ्या की त्याला पालन करायची इच्छा. प्रियो, प्रभु जो कहता है वो मानना, तभी हम प्रभु का महिमा देखेगा. आणि प्रभू जे काही सांगतो ते तुम्ही पालन करा, तरच त्याचा द्वारे देवाचा गौरव होईल. प्रभु ने मार्थे को बोला ना, विश्वास करेगा तो प्रभु का महिमा देखेगा. आणि प्रभु येशू ख्रिस्ताने मार्थेला सांगितलं ना, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. अरे पत्थर लुढ़काने के लिए प्रभु बोल रहा है तो लुढ़काओ ना, वास आएगा करके बोल करके आप प्रभु का बात को ढालने के लिए क्यों चाहते हो. आणि प्रभूने जर ती शीळ जी आहे ती बाजूला सरकवायला सांगितली तर तिला बाजूला सरकवा ना, की तर ती सरकवल्यावर वास येईल असं कारण का सांगता. देखो, अभी आपको मालूम है, मतलब एक दिन मतलब दिन की जरूरत के अनुसार जितना खा सकता है उतना उड़ा सकता. आणि दररोज आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण ते जमा करू शकतो. लेकिन फ्राइडे के दिन में हम 2 दिन का इकट्ठा कर, आणि शुक्रवारच्या दिवशी 2 दिवसाचं जमा करायचंय, वो खराब नहीं होगा. आणि ते खराब नाही होणार. देखा, Yes, amen. प्रभु जो देता है, वाह वाह वाह, उसका सविशेषता, उसका खूबी देखो प्रिय. आणि प्रभू जे काय देतो त्याचं वैशिष्ट्य पहा.
हर रोज नहीं करना है ऐसा, आणि दररोज असं नाही और करायचं जो फ्राइडे को बराबर करना। आणि मग शुक्रवारी तसं करायचंय। अब 1 लीटर खाता है तो 2 लीटर ले लो, आणि जर तुम्ही 1 लिटर खाता तर 2 लिटर घ्या, क्योंकि 7वां दिन सबत का दिन है। उस दिन में आपको विश्राम करना है, खाते पीते बहुत प्रभु को उस दिन में खुशी मनाना। आणि मग 7वा दिवस जो आहे तो शब्बात दिवस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला खात पीत तुम्हाला खूप आनंद करायचा उस दिन उठाने के लिए नहीं जाना, आहे आणि त्या दिवशी उचलायला जायचं नाही वो आपका फ्राइडे को ही 6वां दिन नहीं करके रहना। आणि 6व्या दिवशीच तुम्ही ते करून घ्यायचंय। ये सब प्रभु ने आदेश दिया, आणि आज सगळा प्रभूने आदेश दिला। मैंने उसका 5 वचन पढ़ना, वो मतलब उसका 16 अध्याय का 5 वचन, निर्गमन 16 अध्याय त्याचं 5 वचन वाचा। और ऐसा होगा कि 6वें दिन वह भोजन अन्य दिनों से दुना होगा, इसलिए जो कुछ वे उस दिन बटोरे उसे तैयार कर रखे। देखा, वो उस दिन का जो तैयार रखा वो खराब हुआ नहीं हुआ। आणि त्या दिवशी जे डबल त्यांनी घेतलं होतं ते खराब झालं का तर नाही झालं। उनका बात मानना आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन करा। हमको शायद असंभव लगेगा, आणि आपल्याला कदाचित ते अशक्य वाटेल। आपका एक्सपीरियंस वो बात को मानने नहीं देता होगा, आणि तुमचा अनुभव कदाचित त्या गोष्टीची मान्यता देत नसेल, आपका बुद्धि ज्ञान वो बात को मानने नहीं देता होगा। आणि तुमचं बुद्धी ज्ञान कदाचित त्या गोष्टीला मान्य करत नसेल। लेकिन एक बात मैं आपको बताता हूं, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रभु का वचन जो कहता है आणि प्रभूचं वचन जे सांगतं वैसे ही करना चाहिए, तसंच करा। उसमें जोड़ना नहीं, तोड़ना नहीं, संदेह नहीं करना। आणि त्याच्यामध्ये जोडायचं नाही, तोडायचं नाही आणि शंका पण नाही ना करायची। एक बार आपको याद होगा जब पत्रोस का नाव में बैठकर प्रभु संदेश दिया, आणि पेत्राच्या नावेमध्ये बसून प्रभूने एकदा संदेश दिला। उस रात भर पत्रोस साथीदार लोगों ने मेहनत किया, उसको एक भी मछली नहीं मिला था। आणि मग पेत्र आणि त्याच्या सोबत राहणाऱ्या लोकांनी रात्रभर त्यांनी प्रयत्न केला, पण एकही मासा त्यांच्या गळ्याशी लागला नाही। प्रभु को हर एक लोगों में जरूरत मालूम पड़ी, आणि प्रभूला प्रत्येकाची गरज ठाऊक आहे, माहित आहे। है ना। प्रभु पत्रोस को कहता है, आणि प्रभू पेत्राला म्हणतो, पत्रोस पेत्रा अभी इस वक्त में तू जाल डाल, आणि आता या जागेवर तू ते जाळ टाक गहराई में डाल, आणि ते खगोल टाक। अभी प्रचार करके इतना अच्छा दिन हो गया, धूप बहुत आ रहा है, आणि मग प्रचार करून खूप उशीर झाला आणि ऊन पण पडलंय। और आपको मालूम है मछली पकड़ने का समय रात रहता है। आणि तुम्हाला माहित आहे का मासे पकडण्याची वेळ रात्रीची असते। जो भी मछली पकड़ने वालों को दिन भर जाल डालने के लिए बोलेगा तो बोलेगा देखो ये ऐसा मूर्खता का काम मत बोलो। आणि जे मासे पकडणारे मासेमारी आहेत त्यांना जर म्हटलं की तुम्ही मासे पकडण्याकरता दिवसा जाळे टाकते, म्हणतील की हे मूर्खपणाचं काम आहे, आम्ही नाही करणार, क्योंकि हम पीढ़ियों से करते आए हैं, आणि आम्ही पिढ्याला पिढ्या मासे पकडत आलो। हमें बहुत एक्सपीरियंस है, आम्हाला खूप अनुभव आहे, हमें इसके बारे में बहुत ज्ञान है। आम्हाला याच्या संबंधाने खूप ज्ञान आहे। आपको मतलब मेज और कुर्सी सब बनाने का आदत आपको मालूम है, क्योंकि आप कारपेंटर का बेटा है, आपको वो बात मालूम। पर तो हम लोगों को इस सागर में कहाँ घर मछली है और मछली कब पकड़ना है ये सब हमको मालूम। मैं चाहे तो अभी तक आप लेक्चर दिया, अभी मैं आपको एक लेक्चर देता हूँ। तू एक सुताराचा मुलगा आहे म्हणून खुर्च्या टेबल कसं बनवायचं हे तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्याच्याबद्दल तू आम्हाला सांगू शकतो। पण आम्ही पिढ्या मासे पकडत आलेलो आहे, त्याच्यामुळे तू आतापर्यंत लेक्चर दिलेलं आहे। आता याच्यानंतर याच्यावर मी तुला एक लेक्चर प्रबोधन देऊ शकतोय। प्रभु यीशु, आप एक कारपेंटर का बेटा, मछली पकड़ते पकड़ते पीढ़ियों से इतना एक्सपीरियंस पाए हुआ मुझको, और आज भी हम लोग रात को करके मुझको आप क्लास दे रहे। आणि तू एक सुताराचा मुलगा असताना सुद्धा मला तू सांगत आहे की पिढ्या आम्ही मासे पकडत आलेलो आहे आणि तोच आमचा व्यवसाय आहे, आणि आता तू मला सांगतोय की इथं जाळे टाक म्हणजे तुला मासे भेटतील। एक बात बताओ, एक गोष्ट सांगू, आपका एक्सपीरियंस, आपका ज्ञान सब बाजू में रखो, आणि तुमचं ज्ञान, तुमचा अनुभव सगळा बाजूला ठेवा। प्रभु की उपस्थिति में आता है आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभु येतात। मुझसे क्या कहता है, आणि प्रभू मला काय म्हणतो, प्रभु मैं तेरी बात मानने के लिए पूरा तैयार हूं करके आपको निर्णय में आया क्या? आणि प्रभू तुझ्या आज्ञा पालन करण्याकरता मी पूर्ण रीतीने तयार आहे या निर्णयासह आले का? तभी प्रभु आपसे कहेगा, त्याच वेळेला प्रभू तुम्हाला म्हणेल, तभी आपका जीवन धन्य होगा, त्याच वेळेला तुमचं जीवन धन्य होईल, तभी आप प्रभु का महिमा कर पाए। आणि त्याच वेळेला तुम्ही प्रभूचा गौरव करू शकाल। यहाँ पर एक शब्द हमारा पत्रोस प्रभु को कहता है, आणि या ठिकाणी एक शब्द या ठिकाणी पेत्र प्रभूला म्हणत आहे। लूका 5:5, लूक त्याचा 5 अध्याय त्याचं 5 वचन। सिमोन ने उसको उत्तर दिया, हाँ। हे स्वामी, हमने सारी रात मेहनत की हाँ। और कुछ न पकड़ा, हाँ। तो भी तेरे तो भी कहने
देखा उसमें अंडरलाइन करना 10 बार आणि ते त्याच्या खाली अधोरेखित करा. है तेरे कहने से. आणि तू म्हणतो म्हणून. तो वो हमने तो बहुत मेहनत किया था. आम्ही तो खूप मेहनत घेतली होती हमारा मेहनत सब व्यर्थ हो गया. आणि आमचे जे परिश्रम ते व्यर्थ झाले. अभी हमको मालूम है अभी धूप में जाल डालेगा तो कुछ भी नहीं मिलने वाला. आणि आम्हाला माहिती या उन्हामध्ये जाळं टाकलं तर काय भेटणार नाही. क्योंकि हमारा ज्ञान हमें मानो बात को नहीं मानने देता. आणि आमचं जे ज्ञान आमचा अनुभव या गोष्टीला मान्यता देत नाही. हम किसी को बोलेगा तो भी वो लोग बोलेगा कि तुम मूर्ख क्यों मेरा. आणि आम्ही कोणाला सांगितलं तरी सुद्धा ते म्हणतील तुम्ही मूर्ख का झाले. क्योंकि तुमको मालूम था ना अंधेरी में डालना है. आणि तुला माहिती होतं ना अंधारात ते टाकायचंय. Praise the Lord. लेकिन पत्रोस ऐसा कुछ नहीं कहा. आणि पेत्राने असं काही नाही म्हटलं. चलो एक परीक्षा कर लेता है ऐसे भी नहीं सोचा. आणि चला एक परीक्षा घेऊन टाकू असंही नाही म्हटलं. वो सीधा बोलता है आणि तो सरळ म्हणतो प्रभु प्रभू तेरी बात मान कर मैं जाल डालता हूँ. आणि तुझं ऐकून मी जाळं टाकतो. क्या बोला. काय म्हटलं. तेरी कहने से जाल डालूंगा. जाल डालो. तू म्हणतो म्हणून मी ते जाळं टाकतो. प्रभु कहने के अनुसार जो भी करेगा प्रियो वो व्यक्ति कभी भी लज्जित नहीं होगा. आणि प्रभू सांगतो त्याप्रमाणे जर केलं तर मग तो व्यक्ती कधीही लज्जित होणार नाही. Praise the Lord. आमेन. आप जो भी करता है प्रभु की कहने के अनुसार है क्या. आणि तुम्ही जे काय करता ते प्रभूच्या आज्ञेच्या अनुसार आहे का. हमने पिछले दिन में भी देखा था एलिया ने प्रभु के कहने के अनुसार मानो उस भेंट चढ़ाया और एलिया बोलता है प्रभु तूने कहने के अनुसार मैंने ये सब किया. आणि मग आपण मागील दिवसामध्ये सुद्धा पाहिलं होतं की एलियाने परमेश्वराने आज्ञा पिल्या अनुसार अर्पण केलं आणि त्याच्यानंतर एलिया देवाला असं म्हणतोय की प्रभू जसं तू सांगितलं तसं मी केलं. प्रियो हम जो करना है हम प्रभु की कहने के अनुसार करना है. आणि प्रियानो आपण जे करायचं ते प्रभूच्या आज्ञेच्या अनुसार करायचं. आपको जो इसे लगता है ऐसा नहीं करना आणि तुम्हाला जसं वाटतं तसं नाही करायचं. है ना. प्रभु जो कहा वो काम करो. आणि प्रभूने जे सांगितलं ते काम करा. है ना. वो मरियम ने भी अपना मतलब उस घर का सेवक लोगों को एक शब्द कहा था. आणि मरियमने सुद्धा आपल्या घरातले जे सेवक होते त्यांना असं म्हटलं तो होतं. काना का शादी में द्राक्षरस खत्म हो गया था. आणि कानाच्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला होता. और मरियम जाकर के यीशु मसीह को बेटे को बोला. आणि मरियमने जाऊन आपला मुलगा प्रभू येशू ख्रिस्त याला असं म्हटलं. लेकिन वो उस समय में मतलब प्रभु यीशु मसीह बोलता है कि हे स्त्री तुझे और मुझे क्या इसके बीच में क्या काम है. आणि मग त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आईला म्हटला की हे स्त्री तुझं माझ्याशी काय काम आहे. अभी मेरा समय नहीं आया. अजून माझी वेळ नाही आली. मेरा समय आने पर मैं काम करेगा. आणि माझी वेळ आल्यानंतर मी काम करेन. तब वो मरियम ने जाकर के सेवकों को क्या कहा. आणि मरियमने जाऊन त्या सेवकांना काय म्हटलं. यूहन्ना का सुसमाचार उसका 2 अध्याय का 5 वचन. योहान त्याचा 2 अध्याय त्याचं 5 वचन. उसकी माता ने सेवकों से कहा हाँ. जो कुछ वह तुमसे कहे देखा जो कुछ वह तुमसे कहे वही करना. देखा वह करना है. आप देखो प्रियो देखो उस समय तक प्रभु यीशु मसीह ने कभी भी ऐसा कोई चिन्ह चमत्कार नहीं किया. आणि मग तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने कुठल्या प्रकारे चिन्ह चमत्कार केले नव्हते. मरियम को ये कैसे मालूम पड़ा कि ऐसा करेगा. आणि मरियमला कसं काय माहिती होतं की हा असं काही करू शकतोय. क्योंकि उसको मालूम था ये परमेश्वर का पुत्र है. कारण तिला ठाऊक होतं की हा देवाचा पुत्र आहे. इससे सब कुछ संभव है. आणि याच्याकडून सगळं काही शक्य आहे. Praise the Lord. आमेन. एक बात जानना प्रिय. आणि प्रियानो एक गोष्ट जाणा. प्रभु यीशु जो कहता है वो कहने तक वेट करो. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे काय सांगतो तो सांगेपर्यंत वाट पहा. और वो बात मानने के लिए तैयार रहो. आणि तो जे काय सांगतो ते पालन करायला तयार रहा. Praise the Lord. आमेन. अभी आपको मालूम है ना प्रभु ने कहा वैसा सेवकों ने किया. आणि जसं प्रभूने सांगितलं तसं त्या सेवकांनी केलं. अभी आप सोचो ना आणि आता विचार करा. वो घर में किसका जरूरत है. आणि त्या घरामध्ये कोणाची गरज आहे. जाकर इसका जरूरत है. आणि द्राक्ष रसाची गरज आहे. प्रभु दासों को क्या बोलता है. आणि प्रभू दासांना काय म्हणतो. वे पानी भर आणि त्याच्यामध्ये पाणी भरा. और लेकर के मानो वो भोजनगार को दे दो. आणि ते जाऊन त्या जो मुख्य आचार्य त्याला द्या. पानी प्रभु पानी उसको नहीं चाहिए. आणि प्रभू त्याला पाणी नकोय. उधरी दाखरस खत्म हो गया. आणि तिथं द्राक्षरस संपलाय. उनको दाखरस चाहिए. आणि त्याला द्राक्षरस पाहिजे. वो सेवकों ने भी कुछ बोला. आणि त्या सेवकांनी काय म्हटलं का. कुछ नहीं बोला. काही नाही बोलला. उनको क्या आज्ञा मिला. आणि त्यांना काय आज्ञा मिळाली. मरियम ने बोला था मरियमने म्हटलं होतं वो जो कहे वो वैसे मानो. आणि तो जसं सांगतो तसं तुम्ही ऐका.
हम किसका सुनना? आपण कोणाचं ऐकतो? ये सुनना. प्रभु यीशु कहता है वो सुनना. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ते ऐका. Praise the Lord, Lord. Amen. वो कहना मानेगा तो वो कभी भी निंदित नहीं होगा, Praise the Lord. शर्माएगा नहीं, हारेगा नहीं. आणि त्याचं म्हणणं जर ऐकलं तर मग कधीही तुम्हाला लाज वाटण्याचं कारण होणार नाही. Praise the Lord. आज भी बहुत लोग माँ के पास जाते हैं, मरियम के पास. आणि आजही पुष्कळ लोक त्या आईकडेच जातात वो क्या बोलता है? आणि ते काय म्हणतात? उसके कहने से यीशु मसीह दाखरस दाखरस मैंने कभी. आणि तिने सांगितलं म्हणूनच येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला. इसलिए यीशु को अभी भी उन्नी यीशु बोलते हैं, बाल यीशु. आणि अजूनही ते येशूला बाल येशू म्हणतात. मरियम बड़ा है, मरियम मोठी आहे इसलिए मरियम से विनती करता. आणि म्हणून ते मरियमकडे विनंती करतात. पहली बात, आज आप विनती करेगा तो मरियम को सुनाई नहीं देता. आणि पहिली गोष्ट, आज जर तुम्ही विनंती केली तर मरियम ऐकू शकत नाही. सुनाई देता क्या? नाही. तिला ऐकूयला येतं का? नहीं, वो सर्वव्यापी नहीं. आणि ती सर्वव्यापी नाहीये उसका उपस्थिति यहाँ पर भी नहीं. आणि तिची उपस्थिती इथे नाहीये. प्रभु यीशु मसीह की उपस्थिति यहाँ पर है. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आहे वो हमें सुनता है आणि तो आपला ऐकतो और वो हमसे कहता है. आणि तो आपल्याला म्हणतो. Praise the Lord. Praise the Lord. तो अभी बात क्या है प्रियो? आणि बोलणं काय आहे? हमने कितना धोखा की बातों से हमको बचाया. आणि कितीतरी फसव्या गोष्टीपासून प्रभूने आपल्याला वाचवलं. आज हमें प्रभु क्या कह रहे हैं वो बात को सुनना है. आणि प्रभू आज आपल्याला काय सांगत आहे ते आपल्याला ऐकायचंय आणि पालन करायचंय. सुनने वाला कान है ना, आणि ऐकणारे कान आहे ना. है ना. प्रभु जो कहता है प्रियो वो मानो. आणि प्रभू जे सांगतो ते पालन करा. आज तक जिसने प्रभु को नहीं माना इस कारण उसको आनंद नहीं. आणि आतापर्यंत लोकांना आनंद का नाहीये? कारण त्यांनी प्रभूच्या आज्ञेचं पालन नाही केलं. मैं आपको बोलना, पगला मला पाप आज्ञा ना मानना है आणि पहिलं पाप काय आहे? आज्ञेचं पालन न करणं. ना. रोमियो 5:19 वचन में लिखा है. रोम त्याचं 5 अध्याय त्याचं 19 वचनामध्ये लिहिलंय. क्या लिखा? क्योंकि काय? ऐसा एक हाँ. मनुष्य की आज्ञा न मानने से देखा, एक मनुष्य की आज्ञा ना मानने से बहुत लोग पापी ठहरे. बस बस बस. देखा है, एक व्यक्ति उस हव्वा आज्ञा ना माना, इसलिए सब लोग पापी हो गए. आणि एकाच्या आज्ञा न पालन केल्या कारणाने सगळे लोक पापी ठरले. आज्ञा मानने का जैसा प्रियो प्रभु का दिल को खुश करने वाला कोई बात नहीं. आणि आज्ञा पालनाच्या द्वारे प्रभूला जो आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद दुसरं काही नाही. तो प्रभु आज भी क्या परखता है? आज आहे प्रभू काय पारखतो? लोग मेरी आज्ञा पालन करता है कि नहीं, मानता है कि नहीं, ये परखता है. माझे लोक माझ्या आज्ञेचं पालन करता का नाही याचं तो परीक्षण करतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. तीसरी बात क्या है? तिसरी गोष्ट काय आहे? प्रभु हमारे जीवन में प्रभु का भय है कि नहीं, ये बात को परखता है. आपल्या जीवनामध्ये देवाची भीती आहे का नाही ते परीक्षा करतो. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु का भय प्रभु का लोगों में होना जरूरी बात है. आणि प्रभूचं भय प्रभूच्या लोकांमध्ये राहणं गरजेचं आहे. आज का लोगों का एक बहुत बड़ा धोखा प्रभु का भय लोगों में नहीं. आणि आजच्या पिढीमध्ये सगळ्यात मोठा एक धोका काय आहे की लोकांमध्ये देवाचं भय नाही. मैं आपको बहुत नम्र विनती करता हूँ, तुम्हाला खूप नम्र विनंती करतो. है ना, प्रभु का भय मानने वाला दिल मांगो प्रिय. आणि प्रभूचं भय राहणार हृदय तुम्ही मागा. है अगर प्रभु का जब मानव 86 का 11 में शायद मेरा याद में सही है. हाँ, करेक्ट. हाँ, देखो मानव, मुझे प्रभु तेरा भय मानने वाला दिल मुझको दे. आणि तुझं भय धरणार हृदय मला तू दे. एक बात जरूरी है, आपको ये सभी लोगों को ध्यान से सुनना. आणि सगळ्यांनी खूप लक्ष देऊन ऐका. प्रभु का भय मानने वाला दिल है क्या? आणि प्रभूचं भय धरणार हृदय आहे का? आपको मालूम है, प्रभु उसकी प्रौढ़ी में अगर हमारे बीच में अगर आ जाता, आणि प्रभू त्याच्या अभिमानामध्ये जर आपल्यामध्ये आला तर इधर कोई रह सकता? या ठिकाणी कोणी जिवंत राहील का? नहीं रह सकता. नाही राहणार. उसके एक उदाहरण मैं आपको त्याचं एक उदाहरण सांगतो. मानव उदाहरण में संभव है, आणि सत्य घटना बाइबल में दिया हुआ संभव बायबल मध्ये दिलेली घटना. है. अगर आज का लोगों को मानो उसी प्रकार प्रभु डराना नहीं चाहता, आणि आजच्या पिढीच्या लोकांना प्रभू त्याप्रमाणे घाबरू इच्छित नाही. आप समझ लो. तुम्ही समजून घ्या. जब निर्गमन का किताब उसका 20 अध्याय का 18 से 20 पढ़ना. निर्गमन त्याचा 20 अध्याय 18 ते 20 वचन वाचा. सब लोग गर्जन और बिजली हाँ. और नरसिंगे के शब्द सुनते हाँ. और धुआं उठते हुए पर्वत को देखते रहे हाँ. और देख के कांप कर दूर खड़े हुए. हाँ.
और वे मूसा से कहने लगे, तू ही हमसे बातें कर, तब तो हम सुन सकेंगे, परंतु परमेश्वर हमसे बातें न करे, ऐसा न हो कि हम मर जाए। मूसा ने लोगों से कहा, डरो मत, क्योंकि परमेश्वर इसलिए आया है कि तुम्हारी परीक्षा करे और उसका तुम्हारा परीक्षा करे। किस बात का परीक्षा? और उसका भय तुम्हारे मन में बना रहे कि तुम पाप न करो। देखा, आपको समझ में आया प्रियो? प्रभु का जहां पर भय नहीं वहां पर लोग पाप करते हैं। ज्या ठिकाणी देवाची भीती नाही त्या ठिकाणी लोक पाप करतात। प्रभु परखता है, प्रभु परीक्षा घेतो। अभी आपको मालूम है, अभी मैं इधर आने के बाद में अभी तक इतना ज्यादा बिजली चमकते हुए इतना नहीं देखा। आणि मी इथं आल्यानंतर एवढं जास्त वीज पडताना मी नाही पाहिली, मतलब जो मैंने केरला में देखा, जे मी केरळमध्ये पाहिलं है ना, उतना बहुत भयंकर रीति में मतलब बिजली चमकता है। आणि त्या ठिकाणी खूप भयंकर रीतीने वीज पडते। लेकिन यहाँ पर मतलब मैंने है देखा थोड़ा, लेकिन इतना ज्यादा नहीं देखा। आणि महाराष्ट्रामध्ये वीज पडताना मी पाहिलंय थोडीफार प्रमाणामध्ये, पण आपको मालूम है एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही। बारिश भी है और बिजली भी चमकता है तो लोगों का अवस्था क्या होता है? आणि पाऊसही पडतो आणि विजा पण कडाडताय, तर मग लोक कसं होता? सरकार भी बोलता है बाहर नहीं निकलना, आणि सरकार म्हणताय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडू नका। ऐसे समय में तुम लोग कोई मोबाइल भी यूज ना करे, आणि अशा वेळेला तुम्ही कुठला मोबाईलही वापरू ऐसे नका। समय में तुम लोग फ्रिज वाला ऑफ रखे, आणि अशा वेळेला तुम्ही फ्रीज आहे तो बंद करून ठेवा। मतलब ऐसा बहुत इंस्ट्रक्शन देता है आणि खूप अशा सूचना दिल्या जातात और लोग बाहर निकलने के लिए डर जाता है। आणि लोक बाहेर निघायला घाबरतात। हाँ बोलो, एक बारिश में ऐसा बिजली गरजने से इतना डर जाता है, आणि एक पाऊस आणि विजा पडत असताना मनुष्य एवढा घाबरून जातो। राजाओं का राजा प्रभुओं का प्रभु आने के टाइम पर, अब आपको मालूम है कई मिनिस्टर लोग आने के टाइम पर ढुम 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 पटाका उड़ता है। आणि मग ज्या वेळेला मोठे मोठे मंत्री येतात त्या वेळेला कितीतरी मोठा आवाज केला जातो। अभी हमारा प्रभु माने राजाओं के राजा प्रभुओं का प्रभु आने के टाइम पर ऐसा 2-3 पटाखा मारेगा तो बाप रे पूरा दुनिया कांप उठेगा। आणि राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू ज्या वेळेला अशा प्रकारचे एकदम मोठा आवाज जर केला तर संपूर्ण जग जे आहे ते घाबरून जाईल। प्रभु थोड़ा सा अपना महिमा दिखाते हुए आया आणि प्रभु थोडासा आपला गौरव दाखवत आला। उसके बीच में प्रभु माने अपना दास मोशे को अपना पास बुलाया आणि त्याच्यामध्ये प्रभूने आपला दास आपल्या मोशेला आपल्या जवळ बोलवलं। मोशे के चारों तरफ बिजली चमक रहे आणि मोशेच्या चौबाजूने वीज चमकत आहे। उसके बीच में मोशा गया आणि त्याच्यामध्ये मोशे गेला लेकिन लोग भागने लगा आणि लोक पळू लागले। लोग बोला मोशे, आणि लोक म्हटले मोशे आप जाकर के पालो और आप जो भी बोलेगा पूरा मारेगा। आणि तुम्ही जाऊन ते ऐका आणि तू जे काय सांगशील ते आम्ही सगळं ऐकू। और तो ऐसा बात करने के लिए प्रभु हमें बुलाएगा तो हम नहीं जाएगा भाई, मर जाएगा, इसलिए प्लीज हमको बचाओ, आप सुनो हमको सुनाओ। आणि मग प्रभू अशा प्रकारे जर डायरेक्ट आमच्याशी बोलत असेल तर आम्ही नाही जाणार, कारण आम्ही तर मरून जाऊ, भस्म होऊन जाऊ। तू जा प्रभू पासून ऐक आणि तू आम्हाला सांग, आम्ही त्याचं पालन करू। आज प्रभु कितना नम्रता से हमसे बोलता है ना, आज किती नम्रपणे प्रभू आपल्याशी बोलतो ना। प्रभु उसकी उस महिमा में बोलेगा तो, आणि प्रभू त्याच्या त्या गौरवामध्ये आपल्याशी बोलला तर लोग सब भागेगा आणि लोक पळून जातील, डर जाएगा, घाबरतील। लेकिन प्रियो, पण प्रियांनो, आज जब प्रभु का वचन हमारे पास आता है आणि ज्या वेळेला आता आपल्याकडे वचन येत आहे तर हम कैसे सुनना चाहिए? आपण ते कसं ऐकायला पाहिजे? नम्रता, नम्रपणे, डरते कांपते, भीत कापत, है ना। जब यशायाह उसका 66 अध्याय का दूसरा वचन का बी पाठ, यशा त्याचा 66 अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनाचा शेवटला भाग, परंतु मैं उसी की ओर दृष्टि करूंगा जो दीन और खेदित मनता हो और मेरा वचन सुनकर थरथराता हो। देखा, मेरा वचन सुनकर के आज लोगों को प्रभु के वचन के द्वारा भी हम समझाता है तो उनको कुछ डर नहीं है। आणि आज लोकांना देवाच्या वचनाच्या द्वारे समजून सांगितलं तरी सुद्धा त्यांना काही भीती नाही। इसलिए प्रभु का संगति को तक तुच्छ करता है आणि म्हणूनच प्रभूच्या संगतीला ते तुच्छ करतात। मैं एक बात आपको बताना चाहता एक हूँ, गोष्ट सांगू इच्छितो, आज लोगों को प्रभु का भय नष्ट होते जा रहा है। आज लोकांना देवाची भीती नष्ट होत आहे। यशरा नबी की किताब में एक सुंदर वचन है, आणि एज्रा संदेशाच्या पुस्तकामध्ये एक सुंदर वचन आहे, उसका 9 अध्याय का 4 वचन, त्याचा 9 अध्याय त्याचं 4 वचन। तब जितने लोग इसराइल के परमेश्वर के वचन सुनकर हाँ। बंधुआई से आए हुए लोगों के हाँ। विश्वासघात के कारण थरथराते थे, हाँ।
सब मेरे पास इकट्ठे हुए। जो दरिद्र, अब ये वो वचन क्या आपका परिभाषा भी कितना टेढ़ा मोड़ा हो गया। जो डरते थे वो मेरे पास इकट्ठा हुआ, आणि जे घाबरत होते ते माझ्या जवळ आले। जो प्रभु के वचन के सामने डर मानते थे वो सब मेरे पास इकट्ठा हुआ। आणि जे प्रभूच्या वचनासमोर घाबरत होते ते सगळे माझ्या जवळ आले। आपका परिभाषा में ऐसा अर्थ आता है कि नहीं मुझे मालूम नहीं। आणि तुमच्या त्या भाषांतरामध्ये तसं येतं का नाही? मराठी में देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला ते सगळे माझ्याजवळ हाँ देखो भाई बराबर परिभाषा देखा। इसलिए आपका परिभाषा में आपको अर्थ नहीं मिला ना, वचन पढ़ने के टाइम आत्मा में पड़ेगा तो आपको तुरंत मालूम पड़ेगा ये परिभाषा सही नहीं। आणि वचन वाचत असताना तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे लगेच समजेल की हे जे भाषांतर आहे ते योग्य नाहीये, याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे। क्योंकि ना वचन पढ़ने के समय में आत्मा में पढ़ने वाले व्यक्ति को मालूम है इसका अर्थ कुछ तो गलत हो रहा है। आणि वचन वाचत असताना जो आत्म्यामध्ये वाचतो त्याला समजतं की याचा अर्थ काहीतरी चुकीचा होत आहे। हाँ, मैं हर एक बात आत्मा की अगुवाई में रह करके पढ़ता हूँ, सीखता हूँ। इसलिए मैं मलयालम में बहुत टूटा फूटा हिंदी में लिखा है, लेकिन मैं सीधा मराठी हिंदी में जाता हूँ या इंग्लिश में देखता हूँ। आणि मी ते आत्म्यामध्ये राहून वाचतो, त्याच्यामुळे ते मल्याळम मध्ये जे आहे ते बऱ्यापैकी तुटलं, म्हणजे थोडीशी ओबड-धोबड भाषा आहे, म्हणून मी मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश वाचतो। और आत्मा में रहेगा ना आपको हर भाषा समझेगा। आणि आत्म्यामध्ये राहिलं ना तर प्रत्येक भाषा समजेल। जब मैं साउथ अफ्रीका में गया आणि मी साऊथ आफ्रिकेमध्ये गेलो, उनका शंकाना भाषा मुझे मलयालम जैसे समझ में आ रहा था। आणि त्यांची शंकाना भाषा मला मल्याळम प्रमाणे समजून येत होती, परंतु मैं जो बोलता उनको समझ में नहीं आता। आणि मी जे काय बोलतो ते त्यांना समजत नव्हतं। इसके लिए मैंने उनका बाइबल लेकर के उनको रेफरेंस निकाल कर देता था। आणि मग त्यांचं बायबल घेऊन संदर्भ काढून मी त्यांना सांगत होतो। तभी वो बोलते हैं कि आपको हमारे बात कैसे समझ में आया। आणि मग तरी ते म्हणत होते आम्ही जे बोलतो ते कसं काय तुम्हाला समजलं? मैं उनको बोला आत्मा में रहेगा। आणि मी त्यांना म्हणायचो आत्म्यामध्ये राहा। आत्मा में रहेगा तो सब समझेगा। आत्म्यामध्ये राहिलं तर सगळं समजेल। समझता है क्या? समजतं का? है? देखो कोई भी भाषा में भी बोलेगा तो आपको समझेगा, अगर आत्मा में रहेगा तो। आणि तुम्ही आत्म्यामध्ये राहिलं तर कुठलीही भाषा तुम्हाला समजेल, क्योंकि आत्मा के लिए कोई भाषा अन्य भाषा नहीं। आणि आत्म्याकरता कुठली भाषा अन्य भाषा नाही। प्रेज लॉर्ड, बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। हाँ, समझेगा प्रियो। आप आत्मा में रह करके मारो ऐसे बात थोड़ा सुन करके देखो ना। मैं अभी आपको थोड़ा देर मलयालम में बोल देता हूँ। आणि मग थोडा वेळ तुमच्याशी मी मल्याळम मध्ये सांगतो। എത്ര പേർക്ക് മനസ്സിലായി? എനിക്കറിയാം നിങ്ങൾക്ക് ഒന്നും മനസ്സിലാകുന്നില്ല। അങ്ങനെയാണോ? നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാവും। समजलं का? हाँ देखा, प्रेज लॉर्ड, देखो बराबर समझा। आप लोगों को समझा कि नहीं? कुछ कुछ समझा, कुछ लोग समझा। हाँ हाँ देखो पूरा हो गया। वो भी अच्छी भाषा में बोला, लेकिन मेरे को समझ में आया, आपको नहीं समझा तो नहीं, क्योंकि वो मलयालम में बोला। देखा क्या समझा? प्रेज लॉर्ड। तो गोप्रियो, एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, प्रभु का भय मानने वाला हमें दिल चाहिए। आणि प्रभूचं भय धरणारं हृदय आपल्याला असलं पाहिजे। जब वहां पर भय नहीं होगा, प्रभु यहाँ पर मोशा बोलता है कि तुम्हारा प्रभु परीक्षा ले रहा है कि तुम प्रभु का भय मानता है कि नहीं। आणि प्रभु तुमची परीक्षा घेत आहे की तुम्ही प्रभूचं भय धरता का नाही। इसका मतलब हमारे जीवन में ऐसा परीक्षा कितनी बार हुआ? आणि याचा अर्थ अशा प्रकारची परीक्षा आपल्या जीवनामध्ये किती वेळा झाली? परीक्षा हुआ कि नहीं? परीक्षा झाली का नाही? प्रियोम, कई लोग कई बात ऐसा बात करता है, उनको बिल्कुल प्रभु का भय नहीं, क्योंकि वो इतना माने बुराई, उतना झूठ बात बोलते रहता है। आणि मग लोक आपल्या तोंडाद्वारे अशा प्रकारे खोटं बोलता आणि त्यांना प्रभूचं भय नाही असं ते बोलता। कितना दुख की बात है प्रियो। किती दुःखाची गोष्ट आहे। प्रभु का भय मानो प्रियो। आणि प्रभूचं भय धरा प्रिय। प्रभु का जहां पर प्रभु का भय नहीं वहां पर पाप आएगा। आणि ज्या ठिकाणी प्रभूचं भय नाही त्या ठिकाणी पाप येईल। है ना? उत्पत्ति 39 का 9 वचन आपको बहुत सुपरिचित है। आणि उत्पत्ती त्याचा 39 अध्याय त्याचा 9 वचन तुम्हाला सुपरिचित वहां पर आहे। वो सब मानव उस पोतीफर का पत्नी को एक गवाही देता है। आणि त्या ठिकाणी योसेफ जो आहे पोतीफरच्या बायकोला एक साक्ष देतो। है क्या बोलते हो? आणि तो काय म्हणतो? इस घर में हाँ मुझसे बड़ा कोई नहीं। हाँ और उसने तुझे छोड़ हाँ। जो उसकी पत्नी है हाँ। मुझसे कुछ नहीं रख छोड़ा। हाँ। इसलिए भला हाँ। मैं ऐसी बड़ी दुष्टता करके हाँ। परमेश्वर का अपराधी क्यों बनूं? हाँ देखा, बोलने का तुम्हें प्रभु का भय मानता हूँ। आणि
सांगायचं तात्पर्य मी देवाची भीती बाळगतो मैं प्रभु से डरता हूँ, आणि प्रभूला मी घाबरतो मैं प्रभु की दृष्टि में प्रभु को योग्य नहीं ऐसा काम मैं नहीं कर सकता। आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये जे योग्य नाही असं काम मी नाही करत। कितने लोगों को समझ में आ रहा है? आणि किती लोकांना समजत आहे? Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, एक बात जानना, आणि प्रियांनो एक गोष्ट जाणा, हमारे जीवन में यदि प्रभु का भय अगर नष्ट हो गया तो आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूची भीती जर नष्ट झाली फिर तर क्या होता? मग काय होतं? पाप होता। पाप होतं। पाप होता। बहुत भयंकर बात। आणि खूप भयंकर तो गोष्ट। प्रभु इसका मतलब कई ऐसा रीति में हमें परखते रहता है कि हम प्रभु का वास्तव में भय मानता है कि नहीं। आणि प्रभू पुष्कळ प्रकारे आपली परीक्षा घेतो की आपण प्रभूचं भय बाळगतो का नाही। प्रियो, प्रभु का भय मानना सीखना। आणि प्रियांनो प्रभूचं भय बाळगणं शिका। अगर हम प्रभु का भय मानना नहीं सीखेगा तो हम प्रभु को प्रसन्न करने वाला एक जीवन नहीं बिता पाएगा। आणि प्रभूचं भय बाळगणं आपण शिकलो नाही तर प्रभूला प्रसन्न करणारा एक हृदय राहणार नाही। ओके, चारवा बात बताता हूँ। चौथी गोष्ट सांगतो, मतलब आप लोग थक तो नहीं गए ना? तुम्ही थकले तर नाही ना? मतलब कई लोगों का चेहरा देख करके जल्दी बंद करने का दिल भी आता है। आणि काही लोकांचा चेहरा पाहून लवकर थांबण्याची इच्छा पण होते। तो आप ये चारवा बात सुनना। आणि चौथी गोष्ट ऐका। बहुत बात है, मैं अभी आपको मतलब कम से कम कितना बात मैंने तैयार करके 9 बात लेकर आया। 9 गोष्टी तयार करून आणल्या। तो फिर उसके बाद में एक बड़ा गहरा संदेश उसके बाद में कंक्लूजन में है, वो है जो परीक्षा में हार गया उनका बारे में। आणि मग हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा अनुमान म्हणून एक संदेश आहे की जो परीक्षेमध्ये पराजित झाले, वो 7 लोगों के बारे में बताऊंगा। आणि ते 7 लोकांसंबंधाने सांगेल। करीब 70 से अधिक लोगों के बारे में लिखा है बाइबल में। आणि बायबल मध्ये 70 पेक्षा जास्त लोकांसंबंधाने लिहिलं आहे की जे पराजित झाले। तो उसमें बहुत इंपॉर्टेंट 7 लोगों का बात लेकर आणि आपको बताएगा। त्यामधून जे 7 महत्वपूर्ण आहे त्याच्या संबंधाने सांगेल। अभी 4वां परीक्षा आता चौथी परीक्षा बोल करके जल्दी खत्म करेगा आणि सांगून या ठिकाणी थांबेल। चलेगा ना? अभी क्या है ना, ये साल खत्म होने वाला है, इसलिए मेरा दिल नहीं मानता कि बंद करो, करते रहो ऐसा। आणि हे वर्ष आता संपणार आहे तर माझं मन मानत नाही की मी इथं थांबावं। लेकिन कई लोगों का दिल बोलता है जल्दी बंद करो। आपको क्या मालूम नहीं टाइम कितना हो गया? आणि काही लोकांचं मन असं म्हणतंय की लवकर बंद करा, तुम्हाला माहिती नाही का वेळ किती झाला? क्योंकि हमको मन का भाषा भी आता है। मनाची भाषा पण समजते। प्रेज द लॉर्ड। प्रभु के दासों को कैसे कैसे समझ कर बात करना पड़ता है। आणि प्रभूच्या दासांची कसं कसं समजून बोलावं लागतं। ओके, अभी मेरे को खुशी के आंसू आ गए इसलिए मेरे को दिखता नहीं। आनंदाचे अश्रू आले म्हणून मला दिसत नाही। तो प्रभु हमें परखता है प्रिय। आणि प्रियांनो प्रभू आपल्याला पारखतो। क्या परखता है? आणि प्रभू काय पारखतो? हमारे हृदय में क्या है वो हमें समझा करके हमें बढ़ाने चाहता है। आणि आपल्या हृदयामध्ये काय आहे हे समजून घेऊन आपल्याला तो वाढू इच्छितो। प्रभु को मालूम नहीं, ऐसे नहीं। आणि प्रभूला माहित नाही असं नाही। प्रभु को हमारे हृदय में क्या है सब मालूम। आणि आपल्या हृदयामध्ये काय आहे प्रभूला सर्व ठाऊक। लेकिन बहुत लोग अपने हृदय की बात छिपा करके मेरे हृदय में ऐसे कुछ नहीं ऐसा बोलता है। आणि पुष्कळ लोक आपल्या हृदयामध्ये चालणारे जे विचार आहेत ते लपवायला प्रयत्न करतात आणि ते म्हणतात मी तर असा विचारच नाही केला। प्रियो, हमारा प्रभु हमारा मनोभावनाओं को, विचारों को, गुप्त बातों को सब जानता है। आणि प्रियांनो आपला परमेश्वर आपल्या हृदयामध्ये उठणारे प्रत्येक विचार त्याला माहित आहे। प्रभु ये परीक्षा के द्वारा क्या करता? आणि या परीक्षेच्या द्वारे प्रभू काय करतो? असली बात बोलेगा तो आपको उस बात हमें खुद को हमें उसके बारे में समझ देता है। आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या स्वतःला त्या गोष्टी संबंधाने ज्ञान देतो की आपल्या मनामध्ये काय काय विचार उठलेले आहे। जब अनुवाद व्यवस्था 8 अध्याय का दूसरा वचन, अनुवाद त्याचं 2 अध्याय त्याचं 8 वचन, 8 का 2, 8 अध्याय त्याचं 2 वचन। और स्मरण रख कि तेरा परमेश्वर यहोवा उन 40 वर्षों में तुझे सारे जंगल के मार्ग में से इसलिए ले आया कि वह तुझे नम्र बनाए। पहली बात तुम्हें नम्र बनाए और तेरी परीक्षा करके, देखा अभी उधर से सुनना ध्यान से, तेरी परीक्षा करके यह जान ले कि क्या तेरे मन में क्या क्या है। तेरा मन में कुड़कुड़ाने का स्वभाव है क्या? तेरा मन में मतलब इस दुनिया की अभिलाषा है क्या? तेरा मन में क्या है? ये बात को जानने की। आणि प्रभू तुझी परीक्षा घेतो ती याच्या करता की तुझ्या हृदयामध्ये काय आहे, जगाची अभिलाषा आहे का, कुरकुर करण्याचा स्वभाव आहे का, काय चालू आहे तुझ्या मनामध्ये हे जाणण्याकरता प्रभू तुझी परीक्षा घेतो। आगे बढ़ाए और कि तू उसकी आज्ञाओं का पालन करेगा या नहीं। बोलने का अर्थ क्या है कि
मतलब विषय हमारा उसमें से इतना शब्द लेना है कि हमारे हृदय में क्या है ये बात को मालूम करने के लिए। आणि आपल्या हृदयामध्ये काय चालू आहे हे माहिती करून घेण्याकरता प्रभू आपली परीक्षा घेतो। देखो अभी इधर ही बैठा हुआ हर एक लोगों का हृदय की अवस्था चेहरे के द्वारा मैं पढ़ने शुरू कर दिया। आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था चेहऱ्याच्या द्वारे मी वाचायला सुरुवात केली। ये एक बात जानना, फ्रेंड एक गोष्ट जाणा, हमारा हृदय में क्या हो रहा है उसको ठीक से जानने वाला सिर्फ प्रभु है। आणि आपल्या हृदयामध्ये काय चालू आहे हे व्यवस्थितरित्या जाणणारा फक्त प्रभु आहे। अरे कई बार लोग बोलते हैं कि आपको हमारे हृदय की बात मालूम है क्या? आणि मग काय लोकांना काय म्हणतात, तुला काय माहितीये माझ्या मनामध्ये काय काय चाललंय? प्रियोम, हृदय की अवस्था जानने वाले एकमात्र व्यक्ति प्रभु है। आणि हृदयाची अवस्था जाणणारा फक्त एकमात्र व्यक्ती तो प्रभु आहे। कि प्रभु के आत्मा में रहेगा तो प्रभु की आत्मा वो बात को भी प्रकट करेगा। आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये राहिला तर प्रभूचा आत्मा त्या गोष्टी प्रगट करेल। मैंने पत्रोस के द्वारा प्रभु बात किया ना, आणि पेत्राच्या द्वारे प्रभु बोलला ना, अनन्य समीरा का मला दुष्टता पाप बाहर लाए ना। आणि अनन्या सफीरा यांचं जे पाप आहे ते बाहेर आणलं। आज प्रभु आपका हृदय की अवस्था भी प्रकट करता है प्रभु के दासों की द्वारा। आणि आज प्रभु त्याच्या आपल्या हृदयाची अवस्था सुद्धा त्याच्या दासांच्या द्वारे प्रकट करतो। Praise the Lord. मैं इसलिए आपको कुल्लम कुल्लम बोल देता हूं। आणि म्हणून तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, प्रभु बताता है ऐसा। प्रभु सांगतो। Praise the Lord. एक व्यक्ति के बारे में क्लियर प्रभु बताता है, आणि एका व्यक्ती संबंधाने प्रभु स्पष्ट सांगतो। लेकिन कई लोगों को अपन खोलकर नहीं बोलता इसलिए कि वो और हमारा हृदय कठोर करे। आणि आम्ही याच्याच करता सांगत नाही की तो अजून खाली पतन पावेल। क्योंकि ये यिर्मयाह 17 अध्याय के 10 वचन में हम पढ़ता है, यिर्मयाह 17 अध्याय 10 वचनामध्ये म्हटलंय। 1, 2, 3 वचन पढ़कर जल्दी काम करेंगे। यहोवा मन की खोजता और हृदय को जांचता हूँ, हृदय को जांचता हूँ। ताकि प्रत्येक जन को उसकी चाल चलन के अनुसार। हाँ प्रियो, प्रभु एक बात जानना, आपका हृदय विचारों का भी प्रतिफल मिलने वाला दिन है। अच्छा भावना के अनुसार, अच्छा भावना के बिना बुरी भावनाओं में, बुरी विचारों में कभी नहीं जाना पाहिजे। आणि मग तुम्ही आपल्या मनामध्ये करणारे जे विचार आहे त्याची सुद्धा परीक्षा होणार आहे आणि त्याचं हे प्रतिफल राहणार आहे। म्हणूनच तुम्ही आपल्या मनामध्ये पापाचे विचार, दुष्टपणाचे विचार करू नका। पहले राजा 8 अध्याय का 40 वचन का B5। पहिले राजे त्याचा 8 अध्याय 40 वचनाचा शेवटला भाग। पहिले राजे 8 अध्याय 40 वचन शेवटला भाग। जो तूने उनके पुरखाओं को दिया था, 39 वचन है। वही तो मनुष्य के मन के भेद को जानता हाँ, है। तू ही तो मनुष्य की मन की भेदों को जानता है। आणि तूच मनुष्याचं हृदय पारखतो। हाँ, तो अभी आप लोग थोड़ा मेरा उसमें से आपका वजन आपका बाइबल में भाषा में थोड़ा आगे पीछे हो गया होगा, थोड़ा ध्यान देना। अब उसी प्रकार दूसरा इतिहास उसका 6 अध्याय का 31 वचन का B5। दुसरा इतिहास त्याचा 6 अध्याय 31 वचनाचा शेवटला भाग। 30 अध्याय का। तो ही तो सॉरी 30 वचन का। ओके। आदमियों का मन जानने वाला। हाँ, देखा प्रभु सबका मन को जानता है प्रियो। आणि प्रियानो, प्रभू सगळ्यांचं मन जाणतो। एक बात, एक नया नियम से यीशु मसीह के पास आया हुआ 3 लोगों का बात शॉर्ट में बोलकर जल्दी खत्म कर देता हूँ। आणि नवीन करारामध्ये 3 लोक जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले त्याच्याबद्दल थोडक्यात सांगून मी या ठिकाणी थांबतो। लूका उसका 9 अध्याय का 57 से 62 तक का बात। लूक त्याचा 9 अध्याय त्याचा 51 ते 57 वचन। 57 से 62। लूक त्याचा 9 अध्याय 57 ते 62 वचन। जब वे मार्ग में जा रहे थे तो किसी ने उससे कहा, जहाँ जहाँ तू जाएगा मैं तेरे पीछे हो लूंगा। यीशु ने उससे कहा, लोमड़ियों को घर और आकाश के पक्षियों को बसेरे होते हैं। आकाश के पक्षियों को बसेरा होता है। मतलब उनका दिल में था यीशु मसीह के पीछे जाएगा तो मुझे 5 स्टार बंगला मिलेगा। आणि त्यांच्या मनामध्ये होतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेलं तर मला 5 स्टार बंगला भेटेल। प्रभु ने बोला ये मतलब जानवरों को तक है, चिड़ियों को तक है, पर जो मनुष्य पुत्र को सिर झुकाने के लिए जगह नहीं। वो बेचारा तुरंत उधर से उठ गया, भाग गया। आणि मग प्रभूने सांगितलं की जे प्राणी आहे त्यांना राहायला घर आहे आणि जे पक्षी आहे त्यांना सुद्धा राहायला घरट आहे, पण मला राहण्याकरता, मला डोकं टेकवण्याकरता जागा नाही। तर मी ऐकून लोक लगेच त्याला सोडून निघून गेले। प्रभु के निकट आने वालों का दिल जान करके बात करता है। आणि जे प्रभूच्या जवळ येतात त्याचं हृदय जाणून प्रभू त्याच्याशी बोलतो। अभी आगे उसने दूसरे से कहा, मेरे पीछे हो ले। उसने कहा, हे प्रभु मुझे पहले जाने दे कि अपने पिता को गाड़ दूं। उसने कहा, मरे हुओं को अपने मुद्दे गाड़ने दे, पर तू जाकर परमेश्वर के राज्य की कथा सुना। बोलने का अर्थ क्या है? प्रभु को मालूम है ये व्यक्ति भी संपत्ति के ऊपर दिल लगाया हुआ है, ये व्यक्ति भी योग्य नहीं। सीधा बताया
कि मरे हुए को मरे हुए गाड़ने दो, मेरे पिताजी मरने के बाद में संपत्ति हासिल करके मेरे पीछे आने के चक्कर में मत रहना। आणि मग प्रभूला माहिती आहे की हा जो मनुष्य आलेला आहे याला धनाचा जास्त लोभ आहे की जेणेकरून बाप मरेपर्यंत तिथं थांबायचं, बाप मेल्यानंतर त्याची धनसंपत्ती सगळी घ्यायची आणि मग प्रभूला अनुसरायचं। म्हणून प्रभूने त्याला म्हटलं जे मेलेले त्यांना आपले मुर्दे गाडू दे, पण तू परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांग। आपको उसका गहरा अर्थ मालूम है, इसलिए मैं अभी उसका विस्तार से बोलने के लिए नहीं चाहता। आणि तुम्हाला त्याचा विस्तार रीतीने अर्थ माहिती आहे म्हणून मी सांगत नाही। अभी आगे एक और ने भी कहा, हे प्रभु मैं तेरे पीछे हो लूंगा, पर पहले मुझे जाने दे कि अपने घर के लोगों से विदा ले आऊं। यीशु ने उससे कहा, जो कोई अपना हाथ हल पर रखकर पीछे देखता है वो परमेश्वर के राज्य के योग्य नहीं। बोलने का अर्थ मालूम है, प्रभु से बढ़ करके दूसरे लोगों को सम्मान करने वाले लोग मूर्ति पूजक है, ऐसा मूर्ति पूजा करने वाला भी प्रभु कराएगा। आणि प्रभूपेक्षा जास्त दुसऱ्या लोकांचा सन्मान करणारे लोक हे मूर्ती पूजक आहे आणि मूर्ती पूजक देवाच्या राज्या करता योग्य नाही। बहुत गहरा बात है, आणि खूप गहन गोष्ट आहे हमारे दिल को प्रभु जांचता है, आणि आपलं हृदय प्रभू पारखतो आज हमारे हृदय को प्रभु देखता है। आणि आज प्रभू आपलं हृदय पारखतो। प्रभु को कैसे लगता है? आणि मग प्रभूला कसं वाटतं? हमारा हृदय प्रभु के सामने सीधा है क्या? आणि आपलं हृदय प्रभू समोर सरळ आहे का? हमें अपने आप को परखना, आपण स्वतःला पारखायचं जरूर प्रभु हमें परखता है। आणि निश्चितच प्रभू आपल्याला पारखतो। हमने 4 बात को अभी देखा आज। आणि 4 गोष्टी आपण पाहिल्या। प्रभु हमारा विश्वास को परखता है, आणि प्रभु आपली विश्वासाची परीक्षा घेतो। प्रभु हमारा आज्ञाकारिता को परखता है, आणि प्रभु आपल्या आज्ञाधारकपणाची परीक्षा घेतो। प्रभु का भय हम कितना मानता है वो बात को प्रभु परखता है, आणि प्रभु आपण प्रभूचं भय किती बाळगतो याची प्रभु परीक्षा घेतो। और हमारे हृदय में क्या क्या है वो बात जानने के लिए ही सिर्फ नहीं, हमें ज्ञान दिलाने के लिए प्रभु परखता है। आणि आपल्या हृदयामध्ये काय काय आहे हे फक्त जाणण्याकरताच नाही तर त्याच्या संबंधाने आपल्याला ज्ञान देण्याकरता सुद्धा प्रभु परीक्षा घेतो। प्रेज लॉर्ड। आमेन। और भी 5 बात है। अजून 5 गोष्टी आहे। प्रभु का आगमन देरी हुआ तो कल हम लोग वो बात को सीखेंगे, आणि प्रभूच्या आगमनाला उशीर लागला तर उद्या आपण ते पाहू। और एक बात जानना प्रिय, एक गोष्ट जाणा, आज इन वचनों से प्रभु ने मुझसे क्या कहा ये बात को परखो। आज या वचनाच्या द्वारे प्रभु माझ्याशी काय बोलला हे जरा पारखा। प्रियो वचन हम प्रभु की उपस्थिति में बैठ करके प्रभु की वाणी सुना, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसून आपण प्रभूची वाणी ऐकली। और हम लोग इस साल का एकदम अंत आखिरी समय में आ गया। आणि आपण या वर्षाच्या शेवटल्या काळामध्ये आलो। हम किस रीति में प्रभु से भेंट करने की तैयारी कर रहा है? आणि कुठल्या रीतीने प्रभूची भेट करण्याकरता आपण तयारी करत आहे? आज मेरे जीवन से प्रभु आनंद नहीं किया? आज माझ्या जीवनाच्या द्वारे प्रभू आनंदी आहे का? जरूर परखो प्रिय, निश्चितच पारखा। बहुत आशीष के साथ, आणि खूप आशीर्वादासह, बहुत लूट पाए वो आनंद के साथ, आणि खूप मोठी लूट मिळाली या आनंदासह। घर लौटने के लिए प्रभु इन वचनों के द्वारा सबको आशीष दे। आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद दे। प्रभु को महिमा मिले। प्रभूचा गौरव हो। आमीन। आमेन।